यूपीएससी तुम्हाला 1750 मार्क देणार. मेन्स हाऊ मेनी टॉपिक्स? 750 ना. टॉपिक्स डिस्कस केले आपण, किती झाले? मध्ये जीएसटी डिस्कस केले आपण 14 टॉपिक्स, 1750 मार्क असणार आहे का? या पे डिकोड करना पड़ता. Then when you actually decode this syllabus of UPSC, there are 359 topics. When you actually decode, and I'm saying only of GS. जे मी 14 बोललो की नाही, पण जेव्हा तुम्ही 14 टॉपिक्सचा डिकोड करता प्रॉपरली, आता म्हणलं ना हिस्ट्री फक्त हिस्ट्री आहे का? एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न, पोस्ट इंडिपेंडन्स, वर्ल्ड हिस्ट्री, कंटेम्पररी हिस्ट्री 6 झाले. आर्ट अँड कल्चर 7. असा आपण जेव्हा डिकोड करायला लागतो त्या लक्षात घ्या, बेसिकली देर आर 359 टॉपिक्स ओनली ऑफ जीएस. आणि हा डेटा मी तुम्हाला देतोय 2021. 2021 मध्ये डीड वी हॅव समथिंग कॉल्ड एआय. थोडा प्रॉमिनंट नव्हतं जितकं बरोबर आता. हा वाढला की नाही एसएलपी मध्ये? बिटकॉइन्स आता वाढला, क्रिप्टो करन्सी आता वाढला. सो असं म्हणतात की आता 2024च्या आसपास जरा 372 टॉपिक. किसका? कुठलाही ऑप्शन घ्या, कुठलाही घ्या. लिस्ट ऑफ 26 ऑप्शन्स, 26 बरोबर. ऑलवेज रिमेंबर, कुठलाही ऑप्शन लहान आणि मोठा नसतो. डोंट फॉल इन द ट्रॅप ऑफ मार्केट. क्लिअरली बोल. हा ऑप्शन छोटा ऐकतो ना आपण, हा ऑप्शन छोटा आहे, हा ऑप्शन मोठा आहे. दोघांना 500 मार्क यूपीएससीने का दिले? आपल्याला अक्कल नाही, यूपीएससीला कळत नसतं. कॉमन सेन्स आहे ना. असं म्हणतात की फिलॉसॉफी सर्वात लहान जो ऑप्शन आहे ना, फिलॉसॉफी. असं म्हणतात की सर्वात डिटेल्ड किंवा सर्वात मोठा सिलेबस हिस्ट्री. म्हणजे फिलॉसॉफी असा की 3 महिन्यात संपतो, आणि हिस्ट्री विल टेक अराउंड कम से कम 10. कम से कम 10. दोघांना 500 मार्कचा वेटेज का दिली यूपीएससी? समजतंय का तुम्हाला? या गोष्टी तुम्हाला समजून विचारा. कारण दिस स्टार्टिंग स्टेज राईट. जे काय चुकत करत आहात ते आत्ताच. आणि तुम्ही व्हेरी प्रॅक्टिकल विथ यू. तुम्हाला काय वाटतं या पूर्ण सिलेबसला कव्हर करायला एक ॲस्पिरंटला किती दिवस लागत असतात? बोलो. म्हणजे सिलेबस संपवणं वगैरे साधारण किती दिवस लागतात ॲस्पिरंट तुमच्या अंदाजे? 1 year. ठीक आहे. अजून? ठीक आहे. गिव्ह युअर ओपिनियन्स. हे का माझा खूप सिंपल रूल आहे. एक तर मी विचारतो, आता मी प्रत्येकाला विचारतो. आज ओल्ड स्टुडंट्स ऑल्सो. आता ते मला असं तुम्ही दिनकर लेक्चरमध्ये हेडबॉडी सर बोललेलं मला पता. तुम्ही तुमचा वेळ घेऊन आलेला आहात, मी माझा वेळ घेऊन आलो. तुमचा वेळ महत्वाचा, माझा वेळ महत्वाचा. व्हॉट यू थिंक? बोलो. 1 year. 2 वर्ष. 1 ते 1.5 वर्ष. 1 ते 1.5 वर्ष. आणि नाही पटलं तू सांग. 14 to 15 months. चालू करता का नंतर आपल्याला रेकॉर्डिंग करू नको, चालू कर. 12 to 15 months. 6 वर्ष. अरे इसी लावून बोल. अरे लाव इसे बघ. बोलो कोण होतं? 6 महिना. अजून कोण? तुम्ही सांगितलं 1 वर्ष. ठीक आहे. आप 10 months. नंबर तुम्ही दीड ना राईट. 1 वर्ष. 1 year. 1 का दीड? 1.5. 1 वर्ष. नाही सर, जाऊ द्या, काय टेन्शन नाही. बोलो. 1 year. Don't be diplomatic. It's either 1 or 1.5. डिप्लोमॅटिक म्हणून काय फायदा आहे? आपण दी ऑप्शन सोडत काय काय बोलायला असेल ना मला 85 योजना वाली. हां मी हे पण विचारतो. 1 to 1 किती वर्ष म्हणाला तुम्ही? 8 to 10. इतकं नाही माहित नाही. हां 1 year. बरोबर. 1.5 year. पार्टनर बोलो. 1.5 year.
मी सांगितलं ना, यू विल रीड एनसीईआरटीज. एनसीईआरटी वाचणार नाही म्हणून कोणी चालतं, वाचवता लागेल. कारण की असं असं की सर मी एनसीईआरटी वाचली होती, सही आहे. इमॅजिन करो आपण एनसीईआरटी वाचली असेल बॅकग्राऊंड कट करा बरोबर. तर हे पण रेकॉर्ड सॉफ्टवेअर काय करू. अरे माझा आवाज लाऊड आहे, आवाज येतो का मागे. तर मी हे घालून बोललो ना तर तुमचं पण मेंटरिंग होऊन जाईल. हे नको डायरेक्ट नोट. एनसीईआरटी how many NCERT 6 to 12 6 7 8 9 10 11वीचे 2 12वीचे 2. सो टेक्निकली स्पीकिंग पर सब्जेक्ट किती झाले आता 9. सी आय विल ऑलवेज स्पीक ऑन फॅक्ट्स अँड फिगर्स. मी ते बिनकारण क्रिमिंग करणार नाही. ॲडव्होकेट आहे, मला मुद्देशी बोलायला आवडतं. लेट्स स्पीक ऑन पॉइंट्स राईट. 9 एनसीईआरटीज मिनिमम तर असते, मॅक्झिमम तरी पकडा 9 एनसीईआरटीज. ज्योग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स ज्याला आपण स्टँडर्ड सब्जेक्ट म्हणतो, सही आहे. पकडा 4चे किती झाले 36. बताइए 36 एनसीईआरटी इथेच झाले. कुठल्याही स्टँडर्डची तुम्ही एनसीईआरटी घेतला ना, सो 6 to 10th एनसीईआरटी 6 to 10 it will take around 15 days, 15 to 20 days depending upon your reading speed वगैरे वगैरे. पण 11वी 12वी विच इज ॲक्च्युली टफ. कुठल्याही सब्जेक्टची तुम्ही घ्या 11वी 12वीचे, कारण की 11वीचे 2 असतात, 12वीचे 2 असतात. आणि मी असा विचार करतो की तुम्ही एनसीईआरटी ऑन एन ॲव्हरेज 3 तास तुम्ही वाचत असणार ऑन एन ॲव्हरेज पकडू आपण, ठीक आहे. सो 11वी स्टँडर्डच्या 2 एनसीईआरटी संपायला 1 महिना जातो. 12वीची एनसीईआरटी संपायला 1 महिना जातो. करो कॅल्क्युलेशन, 1 महिना उसके हो गया. आणि मग 15 दिवस कुठले पकडले 6वी ते 10वी. तो इसका मतलब ऑन एन एवरेज 1 सब्जेक्ट विल टेक हाउ मेनी मंथ्स, 1.5 महिने. 4 सब्जेक्ट विल टेक हाउ मेनी मंथ्स, 6 मंथ्स. म्हणून नेहमी काय म्हणतात एनसीईआरटी किती महिन्यात वाचायला पाहिजे 6 महिन्यात. कंडिशन काय आहे, यू आर रिडिंग लाईक मशीन्स. हे तुम्ही करत नाही, फॅक्ट आहे ना. 3 तास 6 दिवस अभ्यास करणं रेग्युलरली, 3 तास 180 दिवस अभ्यास करणं रेग्युलरली, हा चॅलेंजिंग. अँड दॅट इज द ओनली डिफरन्स. एक्झामचे फॉर्म किती भरले जातात, अटेम्प्ट किती करतात, प्रिलिम्स 5 लाख, फायनल लिस्ट कितीची आहे 1000. आपण ठरवायचं वेअर शुड आय कम, इन द लिस्ट ऑफ 1000 और इन द लिस्ट ऑफ 4,99,000. यस और नो. हे कॅल्क्युलेशन आहे ना सिंपल. 5 लाख मुलांमध्ये मेन्सला किती जातात, जे प्रिलिम्सचे 5 लाख लोक आहेत मेन्सला किती जातात, याने कॅल्क्युलेशन केलंय. याला किती वेळ लागेल, रेकॉर्डिंग चालू आहे का, मी मला सॉरी मी आधीमध्ये बोलत राहतो नाही ना, व्हेरी गुड. बोलो 15,000 15,000. हाऊ मेनी पीपल आर एलिमिनेटेड ओव्हर हियर 485. सही आहे. मेन्सला बसली, मेन्समध्ये इंटरव्ह्यूला किती जातात, आपण डोकरनं पाणी 4,500 पकडू कॅल्क्युलेशनसाठी. 1:3 रेशो असतो ना, डिपेंडिंग ऑन दी पोस्ट 1:3 रेशो असतो. 3,000 पकडा. जर का 1000 पोस्ट आहे म्हणजे 3,000. फॉर्म किती लोकांनी भरला 5 लाख. एक्झामला प्रिलिमच्या दिवशी किती दिवस होते 5 लाख. मेन्सला किती आहेत 15,000. इंटरव्ह्यूला किती गेलेत 3,000. फायनलिस्ट कितीचे आहेत 1000. त्यातले आय एस किती मारतात 150. डिपेंडिंग आपण 100 पकडा. जर का 1000 पोस्ट पकडली तर 150 पकडा, मोर ऑर लेस. आता मला एक सांगा, सो आय एम टेलिंग दी कॉम्पिटिशन नाव. 1000 पैकी 150 जे लोकांनी आय एस मिळालेला आहे ते तर बाहेर झाले की नाही आता. म्हणजे 850 ज्यांना IPS मिळाला असेल, IRS मिळाला असेल, ते तर रँक इम्प्रूव्ह करतील की नाही.
ते भेटले तुम्हाला परत पुढच्या वर्षी, भेटत की नाही भेटत? विचार करू. नाव जेव्हा फॉर्म येतील, आता माझा एक स्टुडंट आहे बेसिकली IRS आहे, तो ज्या इंटरव्ह्यू झाला नाही, ठीक आहे, तो म्हणायचा आता मी ट्रेनिंगला जाणार आहे सर आणि 2025ची बॅच देणार आहे. इफ इन केस इफ यू आर प्रिपेरिंग फॉर 2025, तुमच्यासोबत कोण असणार आहे? जे 850 मध्ये पोरं असणार इंटरव्ह्यूला. हे मला काय वाटतं सर, 1000ची पोस्ट आहे, 1000 पोस्ट आहे. इफेक्टिव्हली मला पोस्ट उरले किती ऍक्च्युली? 150. यासाठी एक्झामचं डिकोडिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. आपण आतापर्यंत केलेला अभ्यास आदल्या रात्री, 2 रात्री आधी किंवा 1 आठवड्या आधी आणि UPSC, जर तुम्ही विचार करत असणार बेसिकली की मी तसा करेल, मग आय प्रॉमिस यू आय विल गिव्ह इन रायटिंग 2 पंचवार्षिक योजना. आय प्रॉमिस यू, आय एम टेलिंग यू. मला इथं कोणाची मस्करी करायची नाही. जसे मागच्या वर्षी काय स्टुडंट्स होते, अभ्यास झाला नाही सर, एक्झाम देऊन पाहतो. त्यांना एकच प्रश्न विचारला मी, त्यांना मी नाही म्हणालो होतो ॲक्च्युली, पण त्यांनी मला सांगितलं की सर आम्ही एक्झाम दिली म्हणून लास्ट बॅच पच्ची नाही रिझल्ट निघाला, बट ऑब्वियस आहे. मला एक कॉमन सेन्स सांगा, त्यांना मी हा प्रश्न विचारला, एक्झाम तुम्हाला देण्यापुरती द्यायची आहे का एक्झाम क्लिअर होण्यापुरती द्यायची आहे? डोंट यू थिंक दिस टू आर डिफरंट थिंग्स? इव्हन यू आर एलिजिबल, 21 सगळे असतील मोरलेस 21 आहेत, तुम्ही एलिजिबल आहात, ग्रॅज्युएट आहात सगळे, सो यू आर एलिजिबल राईट, तुम्ही पण पर्यंत देऊ शकला असता. प्रश्न हाच आहे ना की एक्झाम देण्यापुरती एक्झाम द्यायची आहे का एक्झाम क्लिअर होण्यापुरती एक्झाम द्यायची? दिस इज अ डिफरन्स ओव्हर. आणि आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती का, आपल्याकडे जी व्यक्ती 35व्या वर्षी ऑफिसर बनते ना, आपल्याकडे तो रोल मॉडेल आहे. पण जी व्यक्ती 21व्या वर्षी 22व्या वर्षी बनत आहे, आपल्यासाठी तो रोल मॉडेल नसतं. आपण त्याचं कौतुक करतो पण रोल मॉडेल बनत नाही. आणि आपण आधीच म्हणतो नाही नाही खूप टफ असेल. वाय? बिकॉज आवर एज्युकेशन सिस्टम टिल ग्रॅज्युएशन आपण पास कम्फर्ट झोन मध्ये झालेलो आहोत. बीकॉम वाले किती आहेत? कॉमर्स ग्रॅज्युएट्स एकच आहे का? अजून कोण नाही आहे का? BA ग्रॅज्युएट्स, आर्ट्स ग्रॅज्युएट्स? व्हेरी गुड. बाकीचे कोण आहेत मग? ग्रॅज्युएशन विथ स्ट्रीम? हां तुम्ही, हां BSc ॲग्री, व्हेरी नाईस. तुम्ही मॅम? बापरे, इंजिनियर, क्या बात है. BSc फिजिक्स, ठीक आहे. ॲग्री, BSc ॲग्री, इंजिनिअरिंग, BA, व्हेरी गुड. BSc केमिस्ट्री, BSc मॅथ्स, सिसट चांगला असेल तुमचं. व्हेरी गुड. मॅम तुम्ही काय केले की नाही ग्रॅज्युएशन? आता 12वी झाली, तुम्ही चुकून इकडे आलाय. तुम्ही यू ऑल्सो? मग 12th कशात केली? 12th किसमें किया है? फर्स्ट ईयर किसमें करोगी? सायन्स, BA. का बरं? सर सिव्हिल सर्व्हिसेस. यू 12th किसमें किया है? सायन्स, राईट. आणि फर्स्ट इयर कशामध्ये करणार आहे? BSc ला करणार. व्हेरी गुड. यू? मास्टर्स, इंजिनियर्स, इंजिनिअरिंग, BTech, BSc, BA इन इकॉनॉमिक्स कुठून केलंय? FC, BSc मॅथ्स, 12th झालंय. BTech, BA सायकोलॉजी. डोंट जज मी. Very good. So basically, more or less, we can see more than 50% is graduate over here. At least graduates are. Always remember, 6 months will take for NCERT reading. 6 months will take for NCERT reading. GS का जो मेंस बैच है, ये प्रॉपर मेंस कम प्रिलिम्स, राइट? That will go for 1 year. 10 months प्लस मायनस, एक वर्ष जातो. आता नवरात्र येणार, गणपती येणार, तुमच्या अंगामध्ये येतं मध्ये मध्ये, सो दॅट विल हॅपन +2 -2, एक वर्ष ते झाला. ऑप्शनल चर्चा केलीच नाही आपण अजून. दॅट इज 6 मंथ्स डिफरंट. करो कॅल्क्युलेशन, किती वर्ष लागले? इथे फरक पडतो की तुम्ही ऑप्शनल GS सोबत करताय का GS नंतर करताय. दॅट विल डिटरमाइन. टेक्निकली 15 to 18, 15 मंथ्स तो जाएगा. 15 to 18 months जाएगा only and only if you are working it for basically sincerely on a
हो ना, 8 ते 10 तास रेग्युलर. 6 तास होतात, 8 तास होतं, हे असे होतच नाही. अभ्यासाला 8 ते 10 तास लागतात. रिव्हिजन कॅन बी डन इन 6 तास. हे लक्षात ठेवा. कोण आहे का? आम आय क्लिअर? ठीक आहे. ज्योग्राफी ऑन एन ॲव्हरेज, ज्योग्राफी बद्दल बोलूया. ज्योग्राफी ऑन एन ॲव्हरेज, मी तर काय करतो राजा? थांब एक मिनिट. काय पाहिलं? हो का? ठीक आहे. ज्योग्राफी किती येते प्रिलिम्स मध्ये? एनी आयडिया? सर पाहिलं आहे, अंदाजा आहे. द रेंज इज 14 to 18. ज्योग्राफी, द रेंज इज 14 to 18. मी फक्त ज्योग्राफी बोलते, इथे मी एन्व्हायरमेंट कन्सिडर केले जात नाही. एन्व्हायरमेंटबद्दल आपण 28 तारखेला बोलणार आहोत. ज्योग्राफी कम्स इन द रेंज ऑफ 14 to 18. मेन्समध्ये किती येते ज्योग्राफी? एनी आयडिया? GS1 में मेंस ज्योग्राफी है ना, तो वहां पे ज्योग्राफी कम्स फॉर अराउंड 100 to 120 मार्क्स. When geography, strictly speaking, is not confined only to GS1. ज्योग्राफी आपण पाहिला ना, तो फक्त GS1 मध्ये नाहीये. चलो कॅल्क्युलेट करूया. पेपर 2 वी हॅव समथिंग कॉल्ड अस IR. IRचा फुल फॉर्म काय? अनलेस अँड अंटिल यू नो द ज्योग्राफी ऑफ दैट पर्टिक्युलर रिजन, रिलेशन्स डेव्हलप होतात का आपले? किंवा पे IR मध्ये सुद्धा वी हॅव अ रिफ्लेक्शन ऑफ ज्योग्राफी. अंडरस्टूड दिस? ठीक आहे. पेपर 3 वी हॅव समथिंग कॉल्ड अस एन्व्हायरमेंट. ज्योग्राफीची एक ब्रांच एन्व्हायरमेंट आहे, एन्व्हायरमेंट ज्योग्राफी. इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिक्स सुद्धा वन ऑफ द ब्रांच ऑफ ज्योग्राफी इज इकॉनॉमिक ज्योग्राफी. इंटरनल सिक्युरिटी है ना, नक्सलिझम वगैरे आहे, जम्मू काश्मीरची परिस्थिती आहे, नॉर्थ ईस्ट, आता आपण मागे पाहिलं ना मणिपूरला इश्यू चाललेला आहे, ह्याला दिस टॉपिक्स कमांड इंटरनल सिक्युरिटी. ठीक आहे, दॅट इज ज्योग्राफी. डिझास्टर मॅनेजमेंट, फ्लड आला, लँडफ्लॉल झाला, मायनिंगचा इश्यू झाला, दॅट इज ज्योग्राफी. सो ज्योग्राफी टेक्निकली एक्सप्रेसिव्हली पेपर 1 मध्ये इट इज 120, अराउंड 120 मार्क्स. बट जर का मी पूर्ण मेन्स पाहिला दॅट कम्स अराउंड 300 to 350 मार्क्स. हे लक्षात, ज्योग्राफीचा हा प्लस पॉईंट. व्हॉट इज ज्योग्राफी बेसिकली बताओ. तुम्हाला करायचं दिस इज ज्योग्राफी. भूगोल बोलू नका, ते मराठी ट्रान्सलेशन आहे, मी मिनिंग विचारत आहे. एन्व्हायरमेंट आहे, ठीक आहे, व्हेरी गुड. बोलो, व्हॉट इज सर दिस इज ज्योग्राफी. आज का इंट्रो सेशन आहे, तर त्यात तेवढं हे नाही. बोला, व्हॉट डू यू थिंक सर दिस इज ज्योग्राफी? युअर कॉमन सेन्स. बोलो. सी, कॉमन सेन्स जपून ठेवा. अभ्यास जितका तुमचा वाढणार ना, तेवढा तुमचा कॉमन सेन्स तुम्ही लूज करणार आहे. दिस इज फॅक्ट. बोलो, सर दिस इज ज्योग्राफी. राईट रॉंग फरक पडत नाही. आय विल मेक शुअर की नो वन इज लाफिंग ऑन यू. माझ्या क्लासमध्ये कोण कोण हसत नाही, हे पण तितकंच करा. बोलो. व्हेरी गुड, एक्सलेंट. बोलो मॅम. ज्योग्राफी, तुम्ही BSc वाले आहेत ना? अरे इंजिनियर्स कोण कोण आहेत? रेज युअर हँड्स. व्हेरी गुड. हात ताटच ठेवा, घ्या हात घ्या. ज्योग्राफी, अरे नहीं प्लीज बैठ के बोलो. स्टडी ऑफ द सर्विस. यू ऑल्सो इंजिनियर राइट? हाँ बोलो. अर्थ सर्फस, ठीक आहे, व्हेरी गुड. इंजिनियर ना? बोलो. स्टडी ऑफ लँड, ठीक आहे. अजून स्टडी ऑफ अर्थ, ठीक आहे. अजून इंजिनियर्स कोण कोण? बीटेक आहे ना? हाँ बताओ. व्हेरी गुड, एक्सलेंट. अजून? येस बोलो. 12th स्टडी ऑफ अर्थ, व्हेरी गुड. अजून बोलो, ट्राय करो. सर आय एम ऑल्सो स्टडिंग अर्थ ऑल्सो, सेम अर्थ. व्हेरी गुड, येस सेम. ठीक आहे, व्हेरी गुड. वाय एम आस्किंग यू दिस, आता तुम्ही पाहिलं एक सिंपल क्वेश्चन माझ्याकडून होता,
right? If you can see, like out of 10, 7 to 8 answers were common. हे तुम्हाला दाखवायचं होतं मला. Common answers will never give you marks. Always remember this. कॉमन आन्सर्स मला जसं ते इथे बीटेक आहेत, इंजिनियर्स आहेत, राईट, कोण ह्युमॅनिटीजवाले आहेत, काय करू का 12th पास आहे ना, का 12th फेल बघून तर नाही आलात ना. सो बेसिकली व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज दॅट एव्हरी अकॅडमिक फील्ड नका एक क्रायटेरिया असेल की नाही, पर्सेंटाईल क्रायटेरिया. आता मॅडमनी लाईक बीटेक केलेला आहे, आय डोंट थिंक त्यांना 12th मध्ये 45-50 पडले असते. देयर शुड बी सम क्रायटेरियाज ऑर नॉट. जसं आपण टॉपर्समध्ये बघा, नीटमध्ये स्कॅम झाला, 720 out of 720 सेम सेंटर्स, राईट? Yes or no? What I'm trying to say is that the topper will have 100 percentile, 95 percentile, 98 percentile. Yes or no? What is the percentile of all India rank 1 in UPS? All India rank first. किती percentile असतात? एक्कावन. In the history of UPSC 85 years, आता एकदा झाले असं 52च्या पलीकडे गेलाय तो. ऑल इंडिया रँक 1 म्हणजे जे 5 लाख आहेत त्यातले जे 15,000, त्यातले 4,500, त्यातले 1000, त्यातला हा आता टॉपर 51%. आणि हे जे फायनल स्कोर असतो 51%, हा स्कोर कुठला असतो? प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. एक्सेलेंट. सो दिस इज व्हॉट 1750, राईट, प्लस पण इथे 50% आणण्यासाठी तुम्हाला 200% द्यावे लागते. हे लक्षात ठेवायचं. करा ना कॅल्क्युलेशन. प्रिलिम्सला क्वेश्चन्स किती आहेत? 100. सीसर सोडून टाका. मागच्या वर्षी 2023ला कट ऑफ किती होता? 75. डिवाइडेड बाय 2 किती क्वेश्चन्स पाहिजे मला इथे? 38. कॉमन सेन्स आहे. आउट ऑफ किती? 38 क्वेश्चन्स आय वॉन्टेड आउट ऑफ. हे खाली ठेवून बाबा, खाली ठेवून टाक. बोलो. दिस इज ऍक्च्युअली कॉम्पिटिशन. यू शुड फेल दिस. आणि तुम्हाला मी फ्रँकली बोलतो, अशा कुठल्या कधीही अशा माइंडसेटमध्ये जायचं नाही. सर त्यांनी नाही करून दाखवलं म्हणजे मी करून दाखवायची, ही सायकोलॉजी असते म्हणायची. एखादा फॅकल्टी म्हणतात हे तुम्ही करू नका, होणार नाही. आपण काय करतो बेसिकली, आपण आपल्या इगोवर घेतो, पर्सनल इगोवर, नाही मी करून दाखवेल. हे करून दाखवणारी मुलं हे पंचवर्षी करून दाखवतात. हे मी फॅक्ट बोलतो बरं का तुम्हाला. ही गोष्ट हे मी तुम्हाला फॅक्ट्स अँड फिगर्स बोलतो. आता मी तुम्हाला दाखवेल मेन्सचं कसं डिकोड करावं लागतं, मग तुम्हाला समजा की बेसिक व्हॉट इज यूपीएससी. मेन्स किती पेपर्स आहेत? 9. पक्की बात आहे. डिकोड करा 7 and 2, राइट. इंग्लिश, एसे, लँग्वेज, GS1, GS2, GS3, GS4. अग्रीड. हे 7 पेपर्स किती मार्काचे आहेत? दिस इज 1 ऑप्शनल, पण त्याच्या पेपर 1, पेपर 2 किती मार्क झालं हे? सर ह्याचं आपण डिस्कस केलंय ना. चला डिकोड करू आता. जीएस मध्ये किती क्वेश्चन्स असतात? 20 क्वेश्चन्स. सही आहे. क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11 टू क्वेश्चन नंबर. सिंपल. स्टार्टिंगचे जे 10 क्वेश्चन्स आहेत 10 मार्क्स. फॅक्ट. इकडचे जे 10 क्वेश्चन्स आहेत 15 मार्क्स. सही आहे. किती झाले? 100 मार्क्स. किती झाले टोटल? किती झाले दोघांचं? जीएस असतो 250 मार्काचा. प्रूफ. आता या पुढे या. 10 मार्करसाठी
150 वर्ड्स. बरोबर आहे. किती क्वेश्चन्स आहेत? 10 क्वेश्चन्स इंटू 10. 15 मार्कासाठी 250 वर्ड्स इंटू 10. 10 क्वेश्चन्स ना. One plus 2. How many? So technically for 250 marks, how many words you are writing? 4000 ना dear. 1500 आणि 2500. बरोबर आहे काय? अरे पण किती मार्क? हे फक्त एक जीएस झालं. किती जीएस आहेत? How much now? आपण जीएस बद्दलच बोलले फक्त आतापर्यंत. ऑप्शनल पकडलो. पेपर 1 ऑप्शनल 5, पेपर 2 ऑप्शनल 5. क्लियर आहे. एसएस पकडा. 2 एस 8,000, 1250 1250. इंग्लिश आणि लँग्वेज पकडा, दोघांची मिळून 3000. करा कॅल्क्युलेशन कितना होता है. चलो बीएससी मॅथ्स करा कॅल्क्युलेशन. 16 आणि 10 26, 26 आणि 3 29. So what I'm trying to say is that in every mains you are writing in the range of 31,000 to 32,000. समजलं का? ह्याच्यामध्ये आपण जेव्हा एखादा 10 मार्काचा प्रश्न लिहितो, राइट, दैट इज बेसिकली कितना, दैट इज 150 वर्ड्स, राइट. इसको लिखने के लिए हमें लगता है 8 मिनिट्स. या तुमच्या मी काम करेलच, तरी समजून घे. पहिल्या दिवशी हे डिकोडिंग करणं महत्वाचं आहे. 8 मिनिटं कसे सर? 1 मिनिट फॉर ब्रेनस्टॉर्मिंग, 1 मिनिट फॉर ड्राफ्ट आंसर, 6 मिनट्स फॉर एक्चुअल आंसर. ना सेम गोज फॉर 15 मार्कर के लिए. हाउ मेनी वर्ड्स? लक्षात घ्या, जितके मार्क्सचे प्रश्न आहेत ना, त्याला इंटू 1.5 करायचं. थोडी वर्ड लिमिट असते. हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं. क्लियर आहे? करो. मला किती आहेत? सर 12 मिनिटं. सेम 1 1 आणि 13. द मोमेंट तुम्ही 9व्या मिनिटाला एंटर केला, पुढचं कॅल्क्युलेशन बिघडलं सगळं. दिस इज इम्पॉर्टंट. प्रिलिम्स मध्ये क्वेश्चन्स किती म्हणालो मी? 100. आपण ऍक्च्युअली सॉल्व्ह किती करतो? अराउंड 70. ॲक्युरेसी किती पाहिजे आपल्याला? अराउंड 50 टू बी ऑन द सेफर साईड. पण या 50 ॲक्युरेसीसाठी तुम्हाला 5000 MCQ सॉल्व्ह करायला लागतात. फॅक्ट. कोणी काय बोलू दे. जर का 50 क्वेश्चनसाठी मी 5000 MCQ सॉल्व्ह करतोय, इमॅजिन करो 32,000 वर्डसाठी माझी प्रॅक्टिस किती पाहिजे? येस ऑर नो? दिस अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते कोणी रिसेप्शनवर कोणी सांगते जीएस आहे 1 2 3 4 आहे, ते कोणी सांगते, हे डिकोड करून दाखवा. अग्रीड एव्हरीवन? हे कॅल्क्युलेशन करणं महत्त्वाचं ना. दिस विल टेक टाइम ऑर नॉट? ह्याला वेळ लागणार की नाही? बिकॉज ऑलवेज रिमेंबर, कुठलाही क्लास असो, क्लास असो, क्लासचा मेन मोटिव्ह काय आहे? व्हॉट इज द मोटिव्ह ऑफ द क्लास? नाही, टू कम्प्लीट द सिलेबस. फॅक्ट ना. तुम्हाला गाईड करत नाही आम्ही, तुम्ही गाईड होऊन जाता. अरे एखादा जहाजा नाविक जो आहे तो घेऊनच चालेल ना तुम्हाला. आर यू अंडरस्टँडिंग दिस? द एम ऑफ द क्लास इज टू कम्प्लीट द सिलेबस. वाय? तुम्ही पैसे त्यासाठी दिलेले आहे, हे समजून घ्या. माय कॉमन क्वेश्चन टू यू इज, सिलेबस कम्प्लिशनचा अर्थ ऑफिसरने मेकिंग आहे का? येस ऑर नो? ज्याला वाटतं येस, प्लीज तुमचे पादुका पाठवा माझ्याकडे नंतर. सिलेबस कम्प्लिशन, डज दॅट मीन ऑफिसर इन द मेकिंग? म्हणजे मी सिलेबस कंप्लीट केला म्हणजे मी ऑफिसर झालो का? समजतं तुम्हाला? इथे सिलेबस कंप्लीट केला जाणार, याच्या पलीकडे तुम्ही तो सिलेबस रीडिंग करणार.
एव्हरी फॅकल्टी विल टेल ना की रीड दिस बुक्स XYZ बुक्स, तुम्ही ते बुक्स वाचलं, त्या बुक्सला तुम्ही करंट अफेअर्स कनेक्ट करणार, तुम्ही PYQs कनेक्ट करणार, तुम्ही सिलेबस कनेक्ट करणार, त्याच्यानंतर तुमचं रिव्हिजन होणार, त्याच्यानंतर तुमचे फायनल नोट्स होणार, त्याच्यानंतर तुम्ही MCQs लिहिणार, त्याच्यानंतर अच्छा सर माझी तयारी आहे. आय क्लिअर एव्हरीवन? जर का कोणा असं वाटत असेल मी क्लास म्हणजे मी अधिकारी झालो, तुम्ही एक वेगळ्या जगात जगत आहे. मग आय एम टेलिंग यू व्हेरी ट्रूली, डोंट लिव्ह इन दिस डेल्युशनरी वर्ल्ड. मी क्लास लावला म्हणजे झालं माझं काम. कॅन एनी क्लास गॅरंटी ऑफ बिंग एन ऑफिसर? फॅक्ट नाही आहे, क्लासचं कामच नाही ना ते. ऑलवेज रिमेंबर, अधिकारी बनायला जातो, कोण बनवतो? तुम्ही स्वतःहून स्वतःला. तिथं आमचं मार्गदर्शन असतं, तिथे आमचं मार्गदर्शन असतं, हे नेहमी लक्षात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय क्लिअर? इथपर्यंत केलेली चर्चेने कोणाला काय डाऊट आहे का? सांग. एनी डाऊट्स? किंवा नॉर्मली तुम्हाला काय तुमचे डाऊट्स आहेत का? नोट्स कधी बनवा, हे झाले का सेशन तुमचं? नोट्स कधी बनवायचे वगैरे वगैरे या गोष्टीवर नाही झाले. ठीक आहे. एनी एफ ए डाऊट, जनरल डाऊट बोलो, बोलिए. व्हेरी गुड. त्यांचा प्रश्न असा आहे की एखादा टॉपिक आहे, XYZ टॉपिक, तर त्या टॉपिकला बेसिकली किती एक्सटेन्सिव्हली आपण वाचायचं, राईट? ऑलवेज रिमेंबर टू थिंग्स. तुम्हाला मी सांगतो, आता मी मगाशी कसं म्हणालो, 2021च्या डेटाप्रमाणे आपले टॉपिक्स किती होते? 359. 2024च्या डेटाप्रमाणे टॉपिक्स किती आहे? 370. त्याचा अर्थ का टॉपिक्सची रेंज वाढली की नाही? तर याला मी म्हणतो हॉरिझॉन्टल स्पेक्ट्रम. क्लिअर आहे? बट जसं डेप्थ म्हणाल्या, त्याला मी म्हणतो वर्टिकल डेप्थ. UPSC काय करते? अभ्यासामध्ये लेवल असते अभ्यास करण्याची, लेवल 1, लेवल 2, कुठल्याही टॉपिकला अनालाइज करण्याची, त्या कुठल्या टॉपिकला अभ्यास करण्याची लेवल असते. लेवल 1 म्हणजे मी वरच्या ते टॉपिक वाचतो. लेवल 2 म्हणजे बेसिकली ठीक आहे, मी थोडाफार त्याच्या प्लस मायनस वाचत आहे. आणि लेवल 3 म्हणजे बेसिकली जी मी ऑप्शनला वापरतो, डिटेल म्हणतो ना आपण अभ्यास करणं, तसं आहे ते. याचा सर्वात बेस्ट आन्सर इज रीड PYQs. ऑलवेज रिमेंबर, द मोमेंट ज्या व्यक्तीचे PYQs पाठ आहेत, ज्या व्यक्तीचे सिलेबस पाठ आहे, आय विल गिव्ह यू इन रायटिंग, त्या व्यक्ती कधी कोणाला विचारणार नाही मी कुठून काय अभ्यास करू. तो माझ्याकडे अजूनही 2-2 वर्षांचा मुलं येताना विचारतात की सर अभ्यास कसं करू. मग मी ते प्रश्न तो विचारतो, मी 2 वर्ष केलं काय? कॉमन सेंस है. अगर 2 साल के बाद बच्चा आके पूछ रहा है कि सर टेल मी व्हाट टू स्टडी, माय ब्लडी क्वेश्चन इज व्हाट द हेल डिड यू डू फॉर 2 इयर्स? 2 वर्ष कमी गोष्ट आहे का? 2 वर्ष कमी आहेत का? 750 दिवस, 750 दिवस. सर 750 दिवसांनी काय होतं? करो कॅल्क्युलेशन, आपण वर्षभरचं पकडू. ठीक आहे, सरून टाका. आता किती वाजलेत? इट्स ऑलमोस्ट 7:20. या मोमेंटचा विचार करू. आता या क्षणाला मी फक्त पुण्याची गोष्ट करतो. या क्षणाला पुण्यामध्ये कमीत कमी 5 लाख पोरं अभ्यास करत असतील. त्या अभ्यास करताना आपली चर्चा काय चालली आहे बघा. हे कॅल्क्युलेशन करणं महत्त्वाचं आहे तुम्हाला. मी फक्त पुण्याचं बोलतोय. ठीक आहे, तर ही 5 लाख मुलं ऑन अन ॲव्हरेज दिवसाला UPSC ऍस्पिरंट कमी कमी 10 तास अभ्यास करतो. आपण कमी पकडूया, 8 तास तरी अभ्यास करत असेल. फॅक्ट आहे. आता इमॅजिन करो, इंटू 365 डेज, हे कॅल्क्युलेशन करणं महत्त्वाचं आहे. आता माझ्या स्टुडंटने मला मेसेज केला की सर बेसिक मला गावी जायचं आहे फॉर 10 डेज, काय एमर्जन्सी आहे. आय सेड की डोंट गो. शी वॉज लाईक की सर 10 दिवसांनी काय फरक पडणार आहे. ठीक आहे म्हणून करा कॅल्क्युलेशन. 5 लाख मुलं, सही आहे, इंटू रोजचे 8 आवर्स, हे 5 लाख मुलं रोज किती तास अभ्यास करत आहे? 40 लाख तास. फॅक्ट. इंटू 10 डेज. तिला म्हणा जेव्हा तू 11व्या दिवशी येशील ना, 11th डे, तू इतक्या मागे असशील. आणि हे फक्त बोलण्याची गोष्ट, सर मी कव्हर करेल. कोण थांबणार तुमच्यासाठी? कोण थांबणार? लक्षात घ्या, मी फक्त पुण्याचं बोलले बरं. स्टेट पण नाही बोलत आहे, पुण्याचं बोलतो.
ऑन ॲव्हरेज भारताला या मोबाईलला कमी कमी 20-25 लाख पोरं असेल अभ्यास करत ऑन अन ॲव्हरेज. इमॅजिन करू ना, ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, ग्रॅज्युएट एम सगळेच आहेत ना ग्रुपवाले. भारतात 25 लाख तरी असतील. मग आता हे कॅल्क्युलेशन करा 25 लाखाची हिशोबाने. तितके नंबर ऑफ आवर्स तुम्ही मागे पडता. म्हणून कोण म्हणा असेल सर मी करेल, मी कव्हर करेल, असं का म्हणा की युपीएससीमध्ये गॅप घेऊ नका. सिनियर्स म्हणतात की नाही, पोस्ट होल्डर्स म्हणतात की नाही, हे गॅप घेणं अवॉइड करा, गॅप घेऊ नका. वाय? कारण त्यांनी हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर. तुम्हाला मी मगाशी जे म्हणलो ना, 15 महिने ते 18 महिने कशासाठी लागणार आहेत? ओनली इफ इन केस यू आर रीडिंग रेग्युलरली लाईक मशीन्स. आय रिपीट, रेग्युलरली लाईक मशीन्स फॉर 15 months. देन ओनली यू आर एलिजिबल. तसं तुम्ही 25 एलिजिबल नाही आहे. येस नो? असं मी एक्झाम देऊ शकतो का? 100% देऊ शकतो. मग एक्झाम देऊन ये फक्त, पास होण्याची वार्ता करायची नाही. एक्झाम देऊ शकतो का? मी मगाशीच म्हणलं ना, एक्झाम देण्यापुरती देणं आणि एक्झाम पास होण्यापुरती देणं. प्रिलिम्स निघते. ऑलवेज रिमेंबर, प्रिलिम्स निघते. प्रिलिम्स आता तुम्ही सिन्सिअरली एक 10-12 तास अभ्यास, 10 तास अभ्यास केलाय, प्रिलिम्स निघते फॉर 6 months. व्हॉट अबाउट मेन्स? 1750 मार्क निघणार आहेत का असेच? 24 तास कमी पडतील इथे. आणि हे बोलण्याच्या गोष्टी असतात बरं का. प्रत्येक वर्षी 1000 मध्ये मी 1000 500 पोरं ऐकतो सर मी करेल. आता एक स्टुडंट होती असंच, म्हणजे ती हे करत होती. तिला एक कॉमन प्रश्न विचारला मी की मला एक सांग, आपण रोल्स रिव्हर्स करू, तू मेंटर आहे, बेसिकली मी स्टुडंट आहे, आणि मी विचारतोय की मला सीए पण करायचं आहे आणि सोबत पण युपीएससी पण करायचं. तिला मी परिस्थिती काय विचारली, कंडिशन काय टाकली की मला सीए पण करायचं आहे, ठीक आहे, आणि मला युपीएससी पण क्लिअर करायचं आहे, आणि दोन्ही अटेम्प्ट मला एकत्रच द्यायची आहे. कॅन आय डू इट? ती ओनली हो सर, तुमच्यामध्ये ते हे असेल ते असेल. म्हणून बरोबर. म्हणजे सीएला किती लागतो अभ्यासाला? म्हणजे सर 10 तास. फॅक्ट आहे. हां सर थोडा तर लागेल. म्हणजे युपीएससीला सर 7 तास लागेल. म्हणजे 18 तास अभ्यास करशील का म्हणलो तू? आणि तुम्ही आता या फील्डमध्ये आलात ना, तर मार्केटमध्ये 10 पैकी 8 पोरं तुम्हाला असे सापडणार आहे. भाऊ करून दाखवू आपण, है ना, जज्बा पाहिजे, पॅशन पाहिजे, काही नसतं, काही नसतं. बिलीव्ह मी दॅट. यू हॅव टू वर्क लाईक मशीन्स. दिस इज फॅक्ट. यू हॅव टू वर्क लाईक मशीन्स. कधी तुम्हाला आता माझा बरोबर सर जॉग्राफी घेणार होते, काय बोलत लागलाय, या गोष्टीसाठी बेसिकली वेन यू विल स्पेंड 1-2 years, मग तुम्हाला सांग अरे यार अभिजित सर बोलले होते. तीच गोष्ट. ह्या गोष्टी क्लिअर करा, स्वतःचं कॅल्क्युलेशन करा, है ना, की बेसिकली यार मी रोज अभ्यास करत आहे, माझे क्लासेस किती वेळ आहेत, क्लासेसच्या पलीकडे मी किती वेळ अभ्यास करणार आहे. आता तुम्हाला काय वाटणार नाही, आता सध्या 2 तास चालले ना तुमचे क्लास, किती झाले? आय थिंक 4 तास झाले ना. सरांचा होता, श्रीधर सरांचा होता. इमॅजिन हे 2 तासात 2 लेक्चर्स म्हणजे जीएसचे झाले. ओव्हर पिरियड ऑफ टाइम ऑप्शनल वाढणार की नाही? ऑप्शनल 3 hours मिनिमम मॅक्सिमम 3 hours. इमॅजिन करो जर का 4-4 2-2 4 आणि 1-3 7 तास, 7 तास जर का मी त्या बेंचवर बसत असेल, 7 ते 8 तासानंतर बेसिकली हाऊ मच एम आय इंटेलेक्च्युअली एनर्जेटिक टू स्टडी फॉर द रिमेनिंग डे? कॉमन सेन्स. कारण की जे तुम्हाला ऑप्शनमध्ये व्हॉट एव्हर युअर ऑप्शन मे बी, ठीक आहे, जितकं 3 तासात शिकवलं जाईल ना, ते वाचायला 2 तास लागणार. ऑप्शनला कितना लिया? 5 घंटे. सही आहे. म्हणजे 3-3 तासचे 2 स्लॉट्स गेले. 3-3 तासचे 2 स्लॉट्स गेले की नाही? आता जर का फॅकल्टी जीएस मध्ये शिकवत असेल 2 तास, त्याला वाचायला 1 तास तरी जाईल ऍटलिस्ट. म्हणजे 2 आणि 2 4 प्लस 2 6, 6 + 5 11. तुम्ही काय करताय 11 तास? रीडिंग. व्हॉट यू आर डुईंग? ओनली रीडिंग. नोट्स मेकिंग आहे का इथे? रिव्हिजन आहे का इथे? मॉक्स आहेत का इथे? एमसीक्यूज आहेत का इथे? आन्सर रायटिंग आहे का इथे? करंट अफेअर्स आहे का इथे? फक्त स्टॅटिक. म्हणून या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. जर का प्रॉपर कॅल्क्युलेशन असेल, there's always a difference between risk and a calculative risk. रिस्क म्हणजे काय? सर माझ्या ग्रॅज्युएशन झाले, आता मला युपीएससी करायची, किती वर्षाचं तर मला माहित नाही. दॅट इज रिस्क. दॅट इज अंदाधुंद रिस्क. व्हॉट इज कॅल्क्युलेटेड रिस्क? सर बरं ठीक आहे, मी 3-4 वर्ष घेऊन आलेलो आहे, पण हा पहिल्या वर्षी हा प्लॅन आहे,
सेकंड इयर हा प्लॅन्ड आहे, सेकंड टर्म मी हे कम्प्लीट करून टाकणार आहे. महिन्याचा हिशोब सर अभी मैं लाईक इन द मंथ ऑफ, आता कुठं जून चालू आहे ना, हां, जुलैमध्ये मी एक्सपायर्ड सब्जेक्टचे एनसीडी संपवेल, ऑगस्टमध्ये मी एक्सपायर्ड सब्जेक्टचे एनसीडी संपवेल, सोबत मी थोडं स्टँडर्ड रीडिंग स्टार्ट करेल, सोबत मी न्यूजपेपर स्टार्ट करेल. व्हॉट इज दिस? दिस इज कॅल्क्युलेशन. हे लक्षात. स्टोरीज, सक्सेसफुल स्टोरीज आर ऑलवेज मेड आफ्टर यू बिकम ऑफिसर. फॅक्ट. स्ट्रगल पिरियडमध्ये, प्रोसेसमध्ये स्टोरीज सगळ्यांचे सेम असतात एक्सेप्ट फॅमिली स्टोरीज. कष्ट कोण करणार नाही आहे सांगा? असं कोण आहे का जो कष्ट करणार नाही आहे आणि अपेक्षा करेल तुम्हाला यूपीएससी क्लिअर करून देईल? आहे असं कोण? स्वप्न कोणाचं नाही आहे? एनीवन? असं कोण आहे का जर स्वप्न नाही आहे की यूपीएससी क्लिअर करायचं? पॅशन कोणाचं नाही इथे मला सांगा? असं का पॅशन नाही आहे सर? ड्रीम नाही आहे कोणाचं असं कोण आहे का? मग जर का इथे 50, इथे 20-25 लोकांचा तो थॉट प्रोसेस असेल, म्हणजे इथे 5 लाख पोरं आहेत त्यांच्यामध्ये असेल ना, ड्रीम कोणाचा नसणार आहे? पॅशन कोणाचा नसणार आहे? एम कोणाचा नसणार आहे? मग काहीतरी फरक असेल ना. 5,99,000 कुठल्या तरी कारणास्तव मागास पडत असतील आणि 5 लाख मध्ये 1000 पुढे जात असतील. व्हॉट्स द डिफरन्स ओव्हर देयर? कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, कॅल्क्युलेशन, हिशोब रोजचा हिशोब. आज सकाळी जर का मी उठलो की यार 2 तास मी जॉग्राफी करेल, 2 तास मी पॉलिटी करेल, 3 तास माय ऑप्शनल करेल, 1 तास मी न्यूजपेपर करेल, 1 तास मी करंट अफेअर मॅगझिन्स वाचेल. तुम्हाला मी फॉर्म्युला सक्सेसफुल होण्यासाठी मी असं नाही म्हणेन की फर्स्ट अटेम्प्ट, बट आय विल गिव्ह यू अ फॉर्म्युला फॉर मिनिमम नंबर ऑफ अटेम्प्ट्स. आणि मिनिमम नंबर ऑफ अटेम्प्ट्स मीन्स 1 or 2. हे लक्षात घ्या. मिनिमम नंबर ऑफ अटेम्प्ट्स मीन्स बेसिकली 1 or 2. जितकं लवकर जमेल, आता तुमचे अर्ली स्टेज आहेत ना, जितकं लवकर जमेल तितक्या लवकर सिलेबस पाठ करून घ्या. हा डायहार्ड रूल आहे. सिलेबस हा नाही का जे तुम्हाला भेटलाय 4 पानांचा सिलेबस भेटला का, तो सिलेबस नाही. जे मी डिकोड करायला बोललो ना 370 पानांचा, 370 पॉइंटिंगचा, तो जो सिलेबस आहे, जस्ट इमॅजिन नाव यूपीएससी दिया हुआ सिलेबस दॅट कम्स इन 2 पेजेस. पण जेव्हा तुम्ही प्रॉपर डिकोड करता ना 370-60 टॉपिक्स मध्ये, तो सिलेबस बनतो 80 पानांचा. फरक समजतोय? कॅन यू कम्पेअर 4 पेजेस अँड 80 पेजेस? ज्या व्यक्तीला तो सिलेबस पाठ असेल, आय एम टेलिंग, आय विल गिव्ह इन रायटिंग, तो व्यक्ती 100% मिनिमम नंबर ऑफ अटेम्प्ट्स पास होणार. कारण की ज्या व्यक्तीला सिलेबस पाठ आहे त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो सिलेबस भुंडत राहतो. मी कुठला टॉपिक घेतला, एका टॉपिक मी घेतला वाचायला, राईट, तर डायरेक्टली माझ्या सबकॉन्शियस माइंड जाता, हा टॉपिक आहे. इमॅजिन कर ना, इमॅजिन करा सिलेबस एका साईडला चालला आणि तुम्ही वाचता एका साईडचा, इथे मॅचेस होत नाही. इफ आय एम स्टडिंग समथिंग, डोंट यू थिंक दॅट शुड मॅच द सिलेबस? तर वाचा तुम्ही काही वाचू शकता, वाचायला काही वाचू शकता की नाही? पण हा प्रश्न आहे. ॲटलिस्ट मागचे 10 वर्षाचे प्रश्नपत्रिका, PYQs पाठ पाहिजे. मी म्हणत नाही वाचा, मी म्हणत आहे पाठ पाहिजे. म्हणजे एखादा टॉपिक आला की तुम्ही इतके 1000% अश्युअर पाहिजे की सर हा PYQ होता. मला हे माहित नाही 15चा आहे, 14चा आहे, 13चा आहे. सर हा PYQ होता, दिस इज 1000% शुअर. ज्या व्यक्तीने ह्या 2 गोष्टी केल्या, बिलीव्ह मी, त्याला आयुष्यात यूपीएससी मध्ये मेंटरची गरज पडत नाही. आम्ही प्रत्येक वर्षी बघतो 2-2 वर्ष अभ्यास केल्यानंतर मुलं विचारतात सर आता अभ्यास आम्ही काय करू? ना सिलेबस माहित असतो. आता विचारतो सिलेबस वाचला आहे का? हा सर वाचला. कुठला सिलेबस? हा सिलेबस. जस्ट इमॅजिन. टॉपिक घेतला, टॉपिक वाचला, बॅक ऑफ दी माइंड आपण एखादी गोष्ट केला, बॅक ऑफ दी माइंड असते की नाही, तो सबकॉन्शियस माइंड तुमचे चालू असलं पाहिजे. अरे हा GS1 मध्ये आहे, GS3 मध्ये आहे, ऑप्शनल मध्ये आहे. जर का मी बेसिकली फक्त आता मी वुमेन एम्पॉवरमेंट लिहिलं की इमॅजिन करा, भूकंप सगळ्यांना माहिती आहेत की नाही? अर्थक्वेक्स, भूकंप, राईट. हा टॉपिक कुठला आहे? ज्योग्राफी. सही बात आहे, करा कनेक्ट. ज्योग्राफीचा हा कशामध्ये आहे? GS1 मध्ये, राईट. भूकंप आल्यानंतर बेसिकली नुकसान होते की नाही? नुकसान होतं. नुकसान कोणाचं? आपलं होतं. वी आर पार्ट ऑफ सोसाइटी. आला GS1 का सोसाइटी ओवर यहाँ पे,
राईट. जेव्हा बेसिकली बुक कॉमला नुकसान आलं, प्रॉपर्टी डॅमेज होते, तेव्हा जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते स्टेट गव्हर्नमेंटला फंडिंग देते की नाही, मदत करते की नाही मदत करते. आलं इकॉनॉमिक्स. जेव्हा भूकंप होतं बेसिकली दॅट टाइम एनजीओस मदत करतात, तुम्ही वॉलंटियर करता. आगे आपका पेपर 2 का गवर्नन्स, पेपर 4 का एथिक्स. एखाद्या ठिकाणी भूकंप आलाय, आहे का प्लेसेस इन न्यूज, करंट अफेअर्स, एकच टॉपिक. दिस इज आयु पेपर. हे कधी कळतं, जेव्हा मला सिलेबस पाहतो. हे इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मी भूकंप म्हणजे आय एम कन्सिडरिंग ओनली जॉग्राफी. जॉग्राफीमध्ये अर्थक्वेक इट इज अ फिजिकल जॉग्राफी. पण सर हे जे नुकसान झालंय दिस इज ह्युमन जॉग्राफी. गव्हर्नमेंटने खर्च केलाय दिस इज इकॉनॉमिक जॉग्राफी. आन्सर मध्ये डायमेन्शन्स तुम्ही किती वापरताय ना, दॅट विल गिव्ह यू मार्क्स. म्हणजे जर का एखादा कोळंबे सर लेक्चर तुमचं घेतलंय का, कुठला घेतला, पॉलिटी का इकॉनॉमिक्स का जनरल घेतला. ओके. सो मला तुम्हाला सांगतो 10 मार्कर प्रश्न आहे. ठीक आहे, एक इमेजिन करो के 10 मार्कर प्रश्न आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पॉलिटी पकडूयात आपण. पॉलिटीसाठी तुम्हाला माहिती स्टँडर्ड सोर्स काय आहे, लक्ष्मीकांत सर ऐकला असेल की नाही. जर का 10 मार्काचा प्रश्न हा पॉलिटीचा क्वेश्चन स्वतः लक्ष्मीकांत सरांनी लिहिलेला आन्सर, स्वतः त्यांनी आन्सर का लिहिलं ना, यूपीएससी विल गिव्ह हिम 4.5. का, ऑल इंडिया रँक 1 किती आहे, 51. म्हणजे जर का ॲव्हरेज मला 51 हवे असेल तर माझी रेंज स्कोरची कुठली असणार आहे, 4.5 म्हणजे 45 to 52 की बीच में. लक्ष्मीकांत सर बरोबर बोलते मी. आता मी लॉ मध्ये पीएचडी करतोय. जर का मी एखादा क्वेश्चन दिला, यूपीएससी इज गोइंग टू गिव्ह मी 4.5. ऑल इंडिया रँक 1 विल गेट 4.5. डोकर ना पाणी 5. पण प्रॉब्लेम काय होतो, 5 नी जे स्केलिंग सिस्टम आहे ना मेंटेन करायला 51% ती डिस्टर्ब होऊन जाते. म्हणून आउटस्टँडिंग आन्सर, आउटस्टँडिंग म्हणतो ना की ह्याच्या पलीकडे विचारच करू शकत नाही, दॅट विल गिव्ह मी 4.5 मार्क्स. दिस इज कॉम्पिटिशन. A 15 marker question, best answer will take 7.5. नेवर 8. का 8 म्हणला 51% पलीकडे गेला, 7.5 विल बी द बेस्ट आन्सर. म्हणजे एखादा हा प्रश्न कोळंबे सरांनी दिला तर त्यांना 7.5 मिळतील. समजते का तुम्हाला. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्योग्राफी बद्दल थोडं बोलूयात. ज्योग्राफीला तुम्हाला आधी सोर्सेस सांगतो मी. पहिले सोर्सेस बद्दल थोडं ऐकून घ्या. सबसे बेस्ट एनसीईआरटी, नो डाउट. एनीवन नॉन ज्योग्राफी बॅकग्राऊंड भैया, असं कोण आहे का त्याचं ज्योग्राफीचं बॅकग्राऊंड काहीच नाहीये, लाईक झिरो नॉलेज. एनीवन आफ्टर ग्रॅज्युएशन और आफ्टर 12th, असं कोण आहे का, टेल मी ट्रूली. ठीक आहे, म्हणजे ज्योग्राफी वाचताच नाहीये, 10वी 12वी जे वाचता तर ठीक आहे. बट ऑलवेज रिमेंबर, आय रिस्पेक्ट द फॅक्ट की तुम्ही एनसीईआरटीज वाचले आहेत. बट ऑलवेज रिमेंबर तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ना आपल्या कॉलेज लेवलला ते वेगळे होते, ते वेगळे होते. यूपीएससी इज गोइंग टू आस्क डिफरंट क्वेश्चन्स. हे मान्य आहे की नाही आपल्याला. तर कधी असं विचार करू नका मग सर हे यूपीएससीच्या लेवलनी जर का मला अभ्यास करायचा असेल मी कसा अभ्यास करू, पीवायक्यू वाच. इथून तरी तुम्ही, आता वे रोज संध्याकाळचे आहेत ना, इथून तरी तुम्ही दररोज आम टेलिंग यू किमान 3 तास तरी पीवायक्यूज वाचून या. समजणार आहे काय पीवायक्यूज, पण मी समजण्यासाठी सांगतच नाही तुम्हाला. मी काय म्हणत आहे, फक्त वाचा. एक पीवायक्यू तुम्ही 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, पण तोच प्रश्न तोच पीवायक्यू जेव्हा तुम्ही 10 दिवस वाचता काय लागत नाही का आपल्याला. दिस इज इम्पॉर्टंट. जितकं कनेक्शन मध्ये अभ्यास करणार ना तेवढं चांगलं आहे बरं का. जर का तुम्ही इंडिव्हिज्युअल टॉपिक्स मध्ये अभ्यास करायला गेलात तो ब्लंडर हो गया, फिर वो एरर नाही बरं का, ब्लंडर. मग
पंचवार्षिक योजना सरकारने सुद्धा सोडले, 2017ला सोडलेलं आहे, पण आपल्या विद्यार्थ्यांनी धरून ठेवले पंचवार्षिक योजना. का माहिती का? नॉट बिकॉज दे आर नॉट केपेबल, अंडरस्टँड दिस फॅक्ट, बट बिकॉज लॅकिंग ऑफ प्लॅनिंग. हे डिकोडिंग जे आहे ना ते करत नाही. हे कधी कळतं? 2-3 अटेम्प्ट गेल्यानंतर. आता एक अटेम्प्टसाठी 1.5 वर्षी तयारी आहे. तुम्ही एक्झाम प्रिलिम्स मे मध्ये आहे, मेन्स कुठल्या आहे? सप्टेंबर ऑक्टोबर आहे. इंटरव्ह्यू तुमचा कधी आहे? फेब्रुवारी. फायनल कधी आहे? ऑलमोस्ट एप्रिल. तर एक्झामच्या सायकलला पूर्ण व्हायला किती वेळ लागतो? राईट. त्या 1 वर्ष आधी माझी तयारी किती आहे? जर का मी सिन्सिअर असेल तर 6 वर्ष, 1.5 वर्ष. जर का मी सिन्सिअर नसेल त्याला मर्यादा नाही. टेक्निकली पकडलो 3 इयर्स. त्या जागा मी चुका केल्या तर ऍक्च्युली ऑन पेपर लोकांना काढतात एक पहिला अटेम्प्ट 3 वर्षानंतर, दिसताना किती वर्ष दिसतात का? ठीक. बट यूज दिस वन. इफ इन केस तो कॉलिंग नाही झाला, मग अनालिसिस करायचं, परत स्वतः थॉट प्रोसेस येतो, ती थॉट प्रोसेस ब्रेक करायची आणि परत 0 पासून स्टार्ट करायचं. अगेन इट इज गोइंग टू टेक 1 इयर. तुम्ही बघा, म्हणून कधी यू विल सी मेनी सिनियर्स ज्यांनी अटेम्प्ट दिलेले आहेत आणि ते अचानक मध्ये ब्रेक घेतात. दिस इज ब्लंडर. आणि भले म्हणणारे म्हणतात की सर आज 4था अटेम्प्ट झालाय, 5वा अटेम्प्ट झालाय, 6व्या अटेम्प्ट झालाय. 1000 पैकी किती असे असतात ते सांगा मला. आपण कसं सर म्हणून कळायला 5वा अटेम्प्ट जो झालेला आहे. मी साधा प्रश्न विचारतो, 1000 पोस्ट आहेत ना, त्या 1000 पैकी किती लोक 5व्या अटेम्प्ट झाले ते पण तर सांगा. आपण काय ऍड करतो? 5वा अटेम्प्ट मग असं झालं, 7वा अटेम्प्ट झालेला आहे. वाय? म्हणजे दिस इज फिक्स, राईट? की तुम्ही 7 अटेम्प्ट घेणार आहात, असं आहे का ते? देन ठीक आहे. सो प्लीज राईट सोर्सेस फॉर ज्योग्राफी. बुक्स आणलेत का? नंबर 1 रूल, प्लीज डोंट ब्रिंग लाईन वाले पेजेस. ब्लँक पेजेस आणायला चालू करा. ब्लँक बुक्स असतात ना, व्हाईट कोरे पेजेस झेरॉक्स वाले असतात ना, ते आणायला चालू करा. लाईनची बुक्सची सवय लावू नका. यूपीएससी आन्सर शीट पाहिली आहे का? नाही पाहिजे. एक पेज आहे का? लूज पेज आहे का कोणाकडे? ते पेज दे मला मित्र. 1 मिनिट. अरे नाही फाडणार नाही, 1 मिनिट दे फक्त. हा दे, कुठलाही दे, काय प्रॉब्लेम नाही, ते कुठलाही दे. ब्लँक पेज. यूपीएससीचा जो ऍक्च्युअल पेज असतो, 2 फिंगर डिफरन्स. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. म्हणजे भलेही आपला कोरा पेज असता तरीही यूपीएससी काय करते? बॉक्स में टाक. बरोबर आहे की नाही? राईट. लक्षात घ्या, नोट्स काढताना वेन यू आर रायटिंग युअर कंटेंट, चालेल फोल्ड केलेलं? नोट्स काढताना डू दिस. हाफ झालंय, एक साल आणखी फोल्ड करा. ग्रुपिंग दिसतंय? कॅन यू सी द ग्रुपिंग? ठीक आहे. हा जो मेन पार्ट आहे, हाफ पार्ट, जे क्लासमध्ये नोट शिकवतात ना सर वगैरे, फॅकल्टीज वगैरे, तुम्ही हाफ पार्ट मध्ये लिहा. क्लिअर आहे? जो सेकंड कॉलम आहे, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही करंट अफेअर्स वाचणार की नाही वाचणार? होऊ शकतं त्या पर्टिक्युलर टॉपिकला घेऊन काय करंट अफेअर्स येईल. दॅट करंट अफेअर्स विल गो इन दिस पार्ट. सही आहे? आणि जेव्हा बेसिकली तुम्ही स्टॅटिक पार्ट प्लस करंट अफेअर्स पार्ट, राईट, जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार कंटिन्युअस, ते पूर्ण पेजचे तुमचे जे नोट्स जे असतात पूर्ण पेजचे तुम्ही इथे काढायचे. समजून घ्या ही गोष्ट. ऑलवेज आय रिपीट, स्टॅटिक पार्ट जे क्लासमध्ये शिकवणार, इथे काय करंट अफेअर्स. आता इमॅजिन करो ज्योग्राफी में भी है हिमालयस. आता तुम्हाला मी ज्योग्राफी में शिकवणार हिमालयस कसे बनतात वगैरे, ब्रीफ इन्फॉर्मेशन यहाँ पे गई. आता हिमालयसमध्ये करंट अफेअर्स झाले की स्नोफॉल पडला, स्नोफॉल नाही म्हणणार, ॲव्हलांच पडला, लँडफॉल झाली, त्या चायने काय गडबड केली ना, पाकिस्तान वगैरे ते बोगस आहे, काय गडबड केली, राईट. आणि कुठला टॉपिक आहे जो यूपीसी इम्पॉर्टंट असू शकते. सो दॅट करंट अफेअर्स विल गो इन दिस मिडल सेक्शन. आणि जेव्हा 1-2 रिव्हिजन तुमचे झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला माहिती आहे त्या पूर्ण पेजचा कंटेंट, मी म्हणजे पूर्ण पेज में ऑन एन एव्हरेज यहाँ पे आपके 80 ते 100 वर्ष बसतात. पूर्ण स्टॅटिक प्लस करंट अफेअर्स जेव्हा मी मिक्स करून
या 100 शब्दांचा सारांश मी ते 10 ते 15 ते 20 शब्दात लिहू शकतो. दॅट बिकम्स माय करंट अफेअर्स, दॅट बिकम्स माय फायनल नोट. ऑलवेज रिमेंबर, हे सवय आत्तापासून लाव प्लीज. ही सवय आत्तापासून लावा, लक्षात घ्या ही गोष्ट. कारण की प्रॉब्लेम काय होतो, जस्ट इमॅजिन जॉग्राफी काय अलग बुक, जॉग्राफी किती बुक्स असतात तुमचे? 4 बुक जॉग्राफीचे असणार आहेत. हिस्ट्री तुमचे 5 बुक्स झाले, तुम्ही पॉलिटी 2-3 बुक्स होणार. हे कुठले बुक्स आहेत? ओन्ली स्टॅटिक. मग तो तुम्ही करंट अफेअरचे वेगळे बुक्स बनवणार आहात का? मग तुम्ही फायनल नोट्स परत ते वेगळे बनवणार आहात का? प्रिलिम्सच्या वेळी आपले रिव्हिजन त्या लेवलची असायला पाहिजे की उद्या माझे प्रिलिम्स आहे, तर आज मी 2-2, 3-3 तासात सब्जेक्ट रॅपअप करतो. तो सब्जेक्ट रॅपअप कधी होतो? जेव्हा हे शेवटचा कॉलम आहे ना, त्याच्या जेव्हा माझी कमांड असते तेव्हा तो रॅपअप होतो. हे लक्षात घ्या. हे भले तुम्हाला या मोमेंटला आता खूप बेसिक वाटतील, खूप असं हे काय सांगणार, खूप बेसिक वाटतं, पण चॅलेंजिंग हे करणं आहे. हे लक्षात. नोट्सच्या मागे जाऊ नका. या मोमेंटला म्हणतात ना की नोट्स काढणं बिलकुल कंपल्सरी आहे, पण त्यांचं जे म्हणणं आहे नोट्स काढणं महत्त्वाचं आहे, दॅट इज रिव्हिजनवाले नोट्स, फायनल नोट्स. हे तुम्ही जे क्लासमध्ये फॅकल्टी सांगणार आणि तुम्ही लिहिणार, ते नोट्स नाही आहेत, ते तुमचं ट्रान्सलेशन आहे. आता मी एखादा संडे सांगितलं, आपण बेसिकली काय करतो, आपण आपल्या कम्फर्टेबलमध्ये ते थोडं ट्विस्ट करून लिहितो की नाही, कोण मराठी तिथं कोण इंग्लिशमध्ये लिहितं. दिस आर नॉट नोट्स. नोट्स म्हणजे काय? क्लासमध्ये जे 100, 200, 300 पानामध्ये नोट्स बनले असतील, तेच तुम्ही 25% मध्ये, म्हणजे 100 पानाची पुस्तकं तुम्ही बेसिकली 25 पानामध्ये बनवता, ते तुमचे नोट्स आहेत. मग नोट्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये माझ्या लास्ट 12 महिन्याचे करंट अफेअर्स आहेत, माझे PYQs आहेत, सिलेबस आहे आणि सरांचे नोट्स. ह्याला तुम्ही नोट्स म्हणणार की नाही? सो दिस इज चॅलेंजिंग नाउ. एम आय क्लिअर? बुक्स आहेत. सो नंबर 1 सोर्स फॉर geography is NCERT, compulsory. NCERT from 6 to 12. आय थिंक सकाळी पण झाला तो ना सेशन जॉग्राफीचा, बसला ना कोण बसलं होतं यातलं? सकाळी पण सेशन झाला वाटतं, MPSC त्यातलं कोण बसलं होतं त्यातलं? ठीक आहे, 6 to 12. ठीक आहे. देन ॲटलास, ऑक्सफोर्ड नसल, दुसरं कुठलं असेल तर घ्या, ते काय भारताला बाहेर कुठं दाखवणार नाही. ठीक आहे, नाही ॲटलास, ऑक्सफोर्ड थोडंसं मार्केटमध्ये फेमस आहे. ठीक आहे. थर्ड किताब व्हेरी इम्पॉर्टंट, G.C. लिओंग, इम्पॉर्टंट पुस्तक आहे. दिस 3 बुक्स आर कंपल्सरी. ठीक आहे, फॉर ज्योग्राफी. दिशा पब्लिकेशन, UPSC, CSC, प्रिलिम्स, PYQs. थोडा थांबा, आता प्रिलिम झाली आहे ना, मार्केटमध्ये अपडेट येईल, 24 वाली पण येऊन जाईल, आता 23 वाली आहे. हे कंपल्सरी बुक्स आहेत, कुठलीही फॅकल्टी येऊ दे, दिस आर कंपल्सरी बुक्स. ठीक आहे. नंबर 2, विशाल पब्लिकेशन. विशाल पब्लिकेशनचं मेन्स, PYQs, अनसॉल्ड घेणं, सॉल्व घेऊन जाओगे, तुम्ही त्यांना सांगायचं मेन्स PYQs ॲनालिसिसचं पुस्तक द्या मला. ठीक आहे, नाव टाका ॲनालिसिस, ॲनालिसिस आपण क्लासमध्ये करूया. मला सांगा की हाऊ दी मार्केट रुइन्स यू. क्लिअर इथपर्यंत? तर पुढच्या मॅथ सेशन येतं मला हे 5 पुस्तकं पाहिजे कंपल्सरी. ठीक आहे, दिस इज स्ट्रिक्ट रूल. तर हे राहिलं, ते राहिलं, 8वी भेटली, 10वी भेटली नाही, नो एक्सक्यूज. क्लिअर आहे? जायचं पुढे. ठीक आहे, चलो. 6th NCERT 4 तास लिहा पटपट, चलो. 6वी NCERT 4 तास, 7 एकत्र वाचला. क्लिअर? टॉक्स अबाउट
बेसिक्स बेसिक्स ऑफ जॉग्राफी, ह्याच्यातून प्रश्न क्लिअर आहे. जॉग्राफीचा 6वी 7वी एकत्र वाचणार. हे ग्रुपिंग लक्षात आहे. आम्ही क्लिअर आहे. ह्युमन अँड इकॉनॉमी जॉग्राफी. अरे हे लिंक असणं खूप महत्वाचं आहे. 8, 9, 10, 12 तर ह्युमन अँड इकॉनॉमी जॉग्राफी. क्लियर है पक्का. चलो 8th की एनसीईआरटी, इफ यू आर रीडिंग इट फॉर लाइक 10 hours टुडे, like 15 days. Am I clear? Always remember, आठवी 10वी ह्युमन इकॉनॉमी जॉग्राफी मध्ये हे तिन्ही जे त्याने एनसीईआरटी दिस आर फॅक्ट बेस्ड. यात फॅक्ट्स जास्त आहे. प्रॉब्लेम काय माहिती का, हे जे पब्लिकेशन आता तुम्ही घेणार ना, दॅट इज 19 का पब्लिकेशन. तर त्यांच्याकडे डेटा कुठला असणार, 17-18 असणार आहे. ज्या बेसिस तुम्ही हे एनसीईआरटी वाचणार, सो प्लीज मेक शुअर की तुम्ही डेटा अपडेट करता. आम आय क्लिअर. काय कसं अमेरिकेच्या सेक्टरला पर्सेंटेज ना इमॅजिन करू, 19 पब्लिकेशन 2024 मध्ये वाचता तुम्ही. फॅक्शन फिगर्स चेंज झाले नसतील का. आम आय क्लिअर. तर फॅक्शन फिगर्स इथे अपडेट करून घ्या. 6वी 7वी 8वी 10वी आणि 12वी घेतली आहे. चलो 9th and 10th. Ninth 11 जॉग्राफी. 11th मध्ये 2 आहेत. 11 आपण मगाशी कसं बघितलं की 6वी 7वी बेसिक्स, 8वी 10वी आणि 12वी ह्युमन इकॉनॉमिक. ऑलवेज रिमेंबर, जी 11वीची आहे 11वीची, दॅट इज ऍक्च्युली फिजिकल जॉग्राफी. 11वी तुम्हाला किती म्हणलं, 2 आहेत. एक टर्म आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी. वाला फिजिकल जॉग्राफी क्लियर. दुसरं आहे इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट. वाला फिजिकल जॉग्राफी क्लियर आहे का. व्हॉट इज पॉइंट आता समजून घ्या. 9th कुठली आहे, 11th सॉरी इंडियन जॉग्राफी इथे कुठली आहे, इंडियन जॉग्राफी. दोघांचं म्हणजे 11ची ही एनसीईआरटी, 9ची एनसीईआरटी, दिस बोथ हॅव सेम इंडेक्स. इंडेक्स सेम आहे. फरक काय आहे, 9th लेवल आणि इथे 11th लेवल. अप्रोच कसा करायचा, ही एनसीईआरटी घेणार, चैप्टर 1 वाचणार, वो पढ़ने के बाद ही एनसीईआरटी घेणार, चैप्टर 1 वाचणार. देयर इज ऑलवेज अ डिफरन्स बिटवीन प्रिपरेशन अँड इफेक्टिव्ह प्रिपरेशन. प्रिपरेशन म्हणजे काय, 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी, दिस इज प्रिपरेशन. इफेक्टिव्ह म्हणजे काय, इन ग्रुप्स. म्हणजे आम्ही तुम्हाला म्हणलो की आता जर का इफ इन केस जर का तुमचे सेशन्स नेक्स्ट वीक स्टार्ट झाले, पक्की बात आहे, पुढच्या शनिवारी एनसीईआरटी टेस्ट 6वी फॅक्ट. किती वेळ लागतो 6वीला, 3 तास. 7वीला किती लागतो, 4. तर तुम्ही एक दिवस तरी वाच.
प्री लंच 6 खत्म, पोस्ट लंच 7 खत्म. फॅक्ट ऑलवेज इफेक्टिव्ह प्रिपरेशनवर फोकस करा, फक्त अभ्यास करण्यावरती करू नका. आम आय क्लिअर? आता इमॅजिन करू टोटल एनसीईआरटी जिओग्राफीचे 9, बरोबर आहे ना? आता 8वी 9वी 10वी 12वीची 2 आणि 11वीची 1 या 8 आणि साठी एका साईडला इतकी इम्पॉर्टंट. 8 एनसीईआरटी एका साईडला आणि एकमेव एनसीईआरटी एका साईडला. काउंट करू 3 तास, 7th किती म्हणालो मी? 4 तास. म्हणालो मी 3 days. तो पकडले 7 6 and 7 1 day. पक्की बात है. 8वीला किती म्हणलं? 3 days. 10वीला किती म्हणलं? 4+5 आणि 12ला किती म्हणालो मी? 15 + 24 days. इमॅजिन करा तुम्ही 8 एनसीईआरटी वाचताय 24 दिवसामध्ये. दिस एनसीईआरटी विल टेक 2 months. दिस एनसीईआरटी मिनिमम 45 एनसीईआरटी. म्हणजे जर का कोणी विचारलं की सर काहीच नाही दिले तुम्ही, वर्ल्ड जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी है ना, ह्युमन जिओग्राफी थोडं सांगितलं आहे. सिलेबस तुम्ही पहा प्रिलिम्सचा. जर का कोणाला याचा सिलेबस बघायचा असेल जिओग्राफी, त्या व्यक्तीने फक्त ह्या एनसीईआरटीचा इंडेक्स पाहायचा. तो इंडेक्स तुमचा सिलेबस आहे. आम्ही अंडरस्टूड ओव्हर हिअर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का? तुला काय डाऊट आहेत का? आता मी या एनसीईआरटी डिकोड करतोय. स्टार्ट करायचा. ठीक है, चलो. तो बेसिकली दिस 11th की जो एनसीईआरटी है, फंडामेंटल ऑफ फिजिकल ज्योग्राफी, देयर आर टोटल 16 चैप्टर्स. ज्योग्राफी डिसिप्लिन नाही, आपण ज्योग्राफीचं बघायला लागलो. सरळ चॅप्टर फाडून टाकायचे, प्रश्न येत नाही. फर्स्ट चॅप्टर. ठीक आहे, योर ऍक्च्युअल सिलेबस हे 13 चॅप्टर. म्हणजे अख्खे जे 9 एनसीईआरटी म्हणून तुम्हाला मी फक्त 13 चॅप्टर्स वाचायला तुम्हाला 45 दिवस लागते. मग हे जे आहे सर, व्हॉट दिस इज बेसिकली फिजिकल ज्योग्राफी. जे ना फंडामेंटल्स, हे फंडामेंटल इथं आहे. सर व्हॉट इज दिस? दिस इज एन्व्हायरमेंटल ज्योग्राफी. हा एन्व्हायरमेंटल लिहित नाही का? सर एन्व्हायरमेंट साठी आपण राइट प्लस 12th एनसीईआरटी ऑफ बायोलॉजी 13, 14, 15, 16. 12वी आहे बायोलॉजी 13, 14, 15. Four chapters plus this two. बघायला गेलो आता आपण फक्त एनसीईआरटी हे काय व्हॉट यू रिटन प्रॉपर एन्व्हायरमेंटला घेऊनच आहे. आता हे कसं ब्रेक केलं ना,
ते प्रॉपर तिकडे टाकलंच आहे एन्व्हायरमेंटल सेक्शन. पक्का शेल अल्टिमेट बसायची. 9 NCERTs मध्ये सुद्धा असे काही टॉपिक्स नाही जे या पुस्तकामध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. क्लिअर. नाव आहे सर्टिफिकेट इन फिजिकल अँड जॉब मध्ये is nothing. So even if in case you have old again 3 13 15 ते 25 1 ते 12 13 14 आणि 15 ते 25 त्यांनी फक्त असंच केलं 1 ते 12 आणि 13 ते रेकॉर्ड करूया बिकॉज 1 ते 12 आहे 1 ते 12 दॅट इज फिजिकल जॉब. आणि हे जे आहे 13 ते 25 दॅट इज ह्युमन जॉब. एम आय क्लिअर एव्हरीवन? क्यू म्हणजे पी बाय क्यू. एम आय क्लिअर? सॉल्व्ह रिमेंबर दिस. तर 12 चॅप्टर झाले. 13वी आणि 14वी फक्त एक रीडिंग द्यायची. दॅट्स इट. 25 ह्युमन जॉब. अरे चॅप्टर इम्पॉर्टंट काय आहे की हे जे 15 ते 25 त्याचा इंडेक्स आहे ना इंडेक्स म्हणजे इंडेक्स मध्ये काय असते बेसिकली नेम ऑफ द चॅप्टर राईट. त्या चॅप्टरच्या नावावर प्रश्न आहे हे लक्षात. सर्वात पहिले आपण इंडेक्स पाठ करून घेणार कारण इमेजिंग बरोबर जर का एखादा प्रश्न पडलाच आणि अनफॉर्च्युनेटली जर का प्रॉब्लेम मिस केला सो मिसिंग 2 मार्क्स. ते पण जर का मी नॉर्मल आय विल मेक शुअर की मी तुम्हाला शिकवतो मी दोन्ही बुक्स कंबाईन करून शिकवणार तुम्हाला. 11th एनसीईआरटी पहा बुक्स में तुमच्या. ठीक है. उसमें जो सबसे इंपॉर्टेंट एनसीईआरटी कुठली फंडामेंटल फिजिकल ज्योग्राफी. सही बात आहे. स्टार्टिंगचे 12 चॅप्टर्स कुठले द्यायचे जीसीएलचे स्टार्टिंगचे 12 चॅप्टर्स कुठले आहेत फिजिकल ज्योग्राफी. आपण जेव्हा ते एनसीईआरटीचे 11वी एनसीईआरटी वाचणार ना त्यासोबत हे 12 चॅप्टर्स एकत्र वाचणार असा अप्रोच ठेवा. समजलं का तुम्हाला. तिथं मी अर्थ वाचला अर्थ चॅप्टर आहे अर्थ वाचला जीसीएल मध्ये चॅप्टर नंबर 1 इज अर्थ मी अर्थ वाचला. तिथं बेसिकली मी लँडफॉर्म्स वाचलं चॅप्टर नंबर 6. इथं मी चॅप्टर नंबर 7 8 9 10 लँडफॉर्म्स वापरणार.
इथे बेसिकली मी चॅप्टर नंबर एनसीईआरटी मध्ये ॲटमॉस्फिअर आहे, इथे मी ॲटमॉस्फिअर बद्दल ते पॅरलल अभ्यास करणं खूप महत्त्वाचं. दिस इज इफेक्टिव्ह प्रिपरेशन. आणि असे वेळी क्वेश्चन्स निघू शकतात. प्रॉब्लेम करता आपण एनसीईआरटीच वाचतो आणि आपण जीसीएलला मूव्ह ऑन करतो. जर का मी सोबत दोन्ही चॅप्टर्स केले तर प्रॉब्लेम प्लस पण काय होतं, मला नोट्स मेकिंगसाठी सोपं जातं. आम क्लिअर? ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत का? एनीवन हॅव्हिंग एनी डाऊट्स? एनी जनरल डाऊट्स? चला 8 वाजले, मलाही भूक लागली. बोलो बीटेक मॅडम. बीटेक राईट? फ्रॉम वेअर? अमरावती यूनिवर्सिटी. व्हेरी नाइस. बोलिए. हाँ बोलो. यस 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 बोलो, सांगा. सी आता हे जे तुम्हाला मी सांगितलंय ना, तेवढा तर तुम्हाला वेळ लागणारच आहे. थोडा वेळ तुम्हाला लागणार आहे. पण तुम्ही काळजी या गोष्टीची घ्यायची की जर का सरांनी 15 दिवस दिलेले आहेत, +1 -1 ठीक आहे. 15 जागा 16 17 दिवस ठीक आहे, कारण की मी तुम्हाला देतानाच हे तुम्हाला मॅक्झिमम दिवस सांगितले. पण जर का 15 दिवस आहे सांगितलं तुम्हाला, तुम्ही घेता 20-25 दिवस, देन दॅट इज मॅटर ऑफ कन्सर्न. फॅक्ट. इथे असं कोण असेल जो बेसिकली यूपीएससी भलेही मराठीत देत असेल ना, आय वुड स्ट्रॉंगली रिकमेंड यू ॲटलिस्ट एनसीईआरटीज तुम्ही इंग्लिशमध्ये वाचा. एनसीईआरटीज शल बी कंपल्सरी. शल म्हणजे कंपल्शन आहे की नाही? शल बी कंपल्सरीली रेड इन इंग्लिश ओनली. एनसीईआरटी लँग्वेज टफ नसते, सोपी असते. विचार करा, यू विल बी फ्युचर ब्युरोक्रॅट्स आहे सर. तुम्ही जर का म्हणला की मला इंग्लिश येत नाही वाचा, ॲक्सेप्टेबल आहे का ते? लक्षात घ्या, ते ॲक्सेप्टेबल नाही आहे. बिकॉज तुम्ही जे व्हिडिओज बघता ना अधिकारी बनण्याचे, ते 2020ला बनलेले आहेत, 19ला बनलेले आहेत. तुम्ही कधी बनणार? 2026ला. फरक आहे की नाही? त्या काळाच्या गव्हर्नमेंटमध्ये या आजच्या काळामध्ये फरक आहे की नाही? ऑलवेज रेअर. एनसीईआरटी तुमचं मोड ऑफ मीडियम काही असो, मला मराठीत लिहायचं आहे, मला संस्कृतमध्ये लिहायचं आहे, कुठलीही भाषेतल्या 22 भाषा आहेत संविधानामध्ये. पण ॲटलिस्ट एनसीईआरटी शॅल बी कंपल्सरी रेड इन इंग्लिश. फॅक्ट. न्यूजपेपर कितीही टफ जाऊ दे, इंग्लिशमध्येच वाचा. सर जर का मी मराठी मीडियममध्ये आहे आणि मला सर इंग्लिश वर्ड टफ जात असतील, तुम्हाला जर का एखाद्या एसेमध्ये 15 वर्ड्स टफ जात असेल, पण उदाहरण देतो, कॉन्व्हेंटच्या मुलीला 7 ते 8 जातात. इंग्लिशचा अर्थ असा फोबिया ठेवू नका की इंग्लिश म्हणजे तुम्हाला विलियम शेक्सपियर बनायचं आहे. बिलकुल नाही. जनरल इंग्लिश 12th लेवल हे लक्षात. आपल्याला इंग्लिश म्हणजे एक वेगळं वाटतं का ना, इंग्लिश म्हणजे खूप हायफाय. बिलकुल नाही, गैरसमज आहे. मी तुमचं एक सेशन घेणारच आहे जिथे यूपीएससी राईट आन्सर ना, मेन्स आन्सर्स यूपीएससी तुमच्याकडून काय काय अपेक्षा घेणार झाला. पण इकडे मी मुलांना हेच माहित नसतं की प्रश्न कसा आहे. प्रश्न एक डायरेक्ट प्रश्न असतो, एक इनडायरेक्ट विचारलेला प्रश्न असतो, एक फॅक्ट बेस्ड क्वेश्चन असतो, एक ओपिनियन बेस्ड प्रश्न असतो. प्रत्येक प्रश्नाचं लिहिण्याची पद्धत ही वेगळी असते. फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स आहे ना, सो आय कॅन राईट इन पॉइंटर्स 1 2 3 4 5 6 7. पण ओपिनियन एक्सप्रेस कन्सेप्ट ऑफ AI इन गव्हर्नन्स एक्सप्लेन म्हणले की नाही इन युअर ओन वर्ड्स, हा फॅक्ट बेस्ड झालाय का? मग हा ओपिनियन बेस्ड झाला. ओपिनियन बेस्ड आन्सर्सला पॅराग्राफमध्ये लिहिले जातात. हे लक्षात. दॅट्स अ डिफरन्स. वन साइज फिट ऑल होत नाही. फिजिकल ज्योग्राफी आहे ना, दॅट इज ऑल कन्सेप्ट. पूर्ण ज्योग्राफी कन्सेप्ट आहे. फिजिकल ज्योग्राफी कन्सेप्ट, इंडियन ज्योग्राफी आणि ह्युमन ज्योग्राफी फॅक्ट्स. कन्सेप्टच नाही तिथे. इंडियन ज्योग्राफीमध्ये एकच कन्सेप्ट आहे, एकच कन्सेप्ट ऍक्च्युली तो. हिमालयन सिस्टम फॅक्ट्स अँड फिगर्स, ड्रेनेज सिस्टम इंदस गंगा ब्रह्मपुत्र गोदावरी वगैरह फॅक्ट्स अँड फिगर्स, सॉइल फॅक्ट्स अँड फिगर्स, फॉरेस्ट फॅक्ट्स अँड फिगर्स. कन्सेप्ट काय सर? ओनली मॉन्सून, तो कन्सेप्ट थोडासा ओनली कन्सेप्ट. ह्युमन ज्योग्राफी ऑल फॅक्ट्स अँड फिगर्स. तर मला सांगा, मग मी ज्योग्राफीमध्ये एक अप्रोच ठेवू शकतो का?
The approach which I'm keeping for physical geography, I cannot have the same approach for Indian geography, for human geography. Similarly, history आहे, ancient history, facts and figures. Modern history, facts and figures. Sorry, medieval history, facts and figures. Modern history, concepts, stories. World history, implication. एखादी गोष्ट घडली, भारतावर काय परिणाम आहे. फॅक्ट आला का ह्याचा काय, ओपिनियन बेस्ड, इम्प्लिकेशन. So can I have same approach for everything? So always remember, inter subjects and intra subject approach same असत नाही. Always remember, one size fit all approach होत नाही. Am I clear? Any doubts from your side? काही डाउट्स आहेत का, बोलिए. फॉर व्हाट? नहीं सी, मैं यहाँ पे आई एम कंसिडरिंग ज्योग्राफी एंड एनवायरमेंट. आई विल डीलिंग विथ ज्योग्राफी, एनवायरमेंट अँड डीएम, डिझास्टर मॅनेजमेंट. असं आहे राजा. आता जे पूर्ण हे लेक्चर्स वगैरे किती काय प्लॅन केलेलं आहे ते मॅनेजमेंट विल टेल यू. पण ऑन एन ॲव्हरेज द लेक्चर्स हॅपन्स इज अराउंड 300. 300 आसपास लेक्चर्स होतात. 300-350 लेक्चर्स होतात. ज्योग्राफी विल टेक 50 लेक्चर्स, एनवायरमेंट विल टेक 30 लेक्चर्स, डीएम विल टेक 10 लेक्चर्स. फरक. एन्शियंट हिस्ट्री विल टेक, आता पॉलिटी विल टेक 50-60 लेक्चर्स. श्रीधर सर जे आधीच कसं आहे. मॉडर्न हिस्ट्री, एंटायर हिस्ट्री विल टेक अराउंड 70-80 लेक्चर्स. फरक. इट इज ॲव्हरेजली पकडलो तुमचं 300. प्लॅन कसा असं का बाळा, प्लॅन तासच असतं. जीएसटी बॅच गोज फॉर अराउंड 600 आवर्स. आम्हाला फरक पडते कुठला क्लास 2 तास घेते, कुठला क्लास 2.5 तास घेतो. कसं असतं, अराउंड 550-600 only for GS. I think this week we have only mental, म्हणजे हे जे वाले आहेत ना तेच होणार आहे. पण फ्रॉम प्रॉपरली आय थिंक नेक्स्ट मंडे पासून लेक्चर्स प्रॉपर स्टार्ट होतील. तसं आहे ते. आणि आय थिंक तुमच्या डे 1 पासूनच 2 लेक्चर्स होणार आहेत. कारण मी पहिल्यापासून मी त्याच गोष्टीला आय बिलीव्ह दॅट 2 लेक्चर शॅल बी देअर. टेक्निकली वी आर स्टार्टिंग इन जुलाई, है ना. तो अगर जुलाई में स्टार्ट करते तो जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जैन, फेब, मार्च, अप्रैल, मे में प्रीलिम्स. So technically 10 days, 10 months for 370 plus 200, 550 पकड़ लो. So 10 months for how many topics? 550. सही है. म्हणजे महिन्याला किती टॉपिक्स, दुसरा किती टॉपिक्स करा कॅल्क्युलेशन. ऑलमोस्ट किती आले. अरे मॅथ्स कोण आहे, बीएससी मॅथ्स सांगा मला. सिसरवी के बाबा. ऑलमोस्ट 2 ते 2.5 टॉपिक्स. 2 म्हणजे किती 4 झाला ना, 1.5 टॉपिक्स. इमॅजिन. तर त्या लागतं. इनिशियली कसं होतं माहिती का, इनिशियली स्टार्टिंगला 1-1 लेक्चर घेतात. पण यावेळी इलेक्शन्समुळे 1 महिना पुढे एक्झाम गेली ना. तर पुढच्या जर तुमची 4th संडे ऑफ मे, प्रिलिम्स कधी 4th संडे ऑफ मे असते. हे लक्षात ठेवा. जीएस मेन्स मध्ये मार्क्स दॅट इज ॲव्हरेज. मी तुम्हाला सांगतो कसं असतं ते पण सांगतो. चलो हे रेकॉर्डिंग चालू आहे का. सी फॉर अ 10 मार्कर क्वेश्चन, माझ्या हिशोबाने फ्रॉम अ स्टुडंट्स पर्स्पेक्टिव्ह दॅट इज हाऊ मेनी क्वेश्चन, 10 मार्कर. पण यूपीएससी हिशोबाने तो 6 मार्कर असतो. समजतंय का. जर का तुमचा 15 मार्काचा प्रश्न आहे पण यूपीएससी नजर तो 10 मार्काचा आहे. सो यू आर अटिंग क्वेश्चन फॉर 10 मार्कर बट आय एम चेकिंग ॲज पर 6 मार्क. म्हणून 6 पैकी मग चांगला स्कोअर काय 4.5. पण ऍक्च्युअली स्कोअर कसा असतो 10 पैकी 4.5. तसं आहे. म्हणजे हे बेसिकली नॉर्मली दिस इज अन एस्टॅब्लिश फॅक्ट की असं होतं. पण यूपीएससी आउट करत नाही स्केलिंग सिस्टम वगैरे. बऱ्याच लोकांनी पीआयएल टाकलं, यूपीएससी आउट नाही करत. पण हे जिथे सिनियर्स बरोबर मी काम केलेलं आहे. तुम्ही विजनचं नाव ऐकलंय का. विजन आयस, विजन आयस नाव ऐकलं की नाही ऐकलं. टेस्ट सिरीज असते की नाही त्याची. टेस्ट सिरीज आहे त्याची मॅगझिन्स आहे ना. त्यामुळे अकॅडमिक हेड ऑफ दॅट दिल्ली ब्रांच. त्यांच्यावर मी काम करतो मला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा सिनियर्स वगैरे येतात ना
ते सांगतात की यार असं असं असतं, तेव्हा अंदाज येतो आपल्याला ऍक्च्युली. बोलिये. ट्वेल्थ एनसीईआरटी मध्ये सगळे, मला प्रश्न नाही कळला मॅम. हां, जॉग्राफीचे म्हणताय का? 11 एनसीईआरटी, ट्वेल्थ नाही, ट्वेल्थ एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे आपण सगळे 9 एनसी हे 11 एनसाठीच वाचते की नाही, 6 ते 12वी एक्झामच्या वेळी आपण फक्त 11 एनसाठीच वाचतो. एक्झामच्या तुम्ही थोडी 9 एनसाठीच वाचणार आहे, तर एक्झामच्या वेळी तुम्ही फक्त 11ची 2च वाचता. पण 11ची 2 समजण्यासाठी 6वी ते 12वी वाचावं लागतं. कसं आहे? येस, अजून काय डाऊट्स वगैरे? बोलो. येस, 12th वॉज ए गुड नेम. दोघी 12वीचे आहेत का? वॉज ए गुड नेम. हां, रोशनी बोलो, काय डाऊट्स? कसं प्लॅन आउट करणार आहे? बीएससी आहे ना, कसं प्लॅन आउट करणार आहे? अरे मी नाव विचारत नाही, विचारलं कसं प्लॅन आउट करणार आहे बाळा तू? प्लॅन आउट करा. ऑलवेज रिमेंबर, प्लॅन आउट करा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिहिण्याची सवय ज्याला नसेल, सवय लावून घ्या. भले आता तुम्हाला हा बोलो. हां हां, मॅथ्स घेऊ नका. आय एम टेलिंग यू वाय. हे कॅल्क्युलेशन समजून घ्या. जस्ट 5 मिनिट्स मोर. कोणाला भूका लागल्यात का? थांबा मग, काय होत नाही. तो जीएस में मेंस की बात करते हैं, ठीक है. अपन डिवाइड कैसे केले? 9 पेपर्स को 7 and 2. सही है. मला एक सांगा, इंग्लिश, एसे, लँग्वेज, GS1, GS2, GS3, GS4. मला एक सांगा, मेन्स किती पोरं देणार आहे? काय कॅल्क्युलेशन केले? 15,000. तो ऑलवेज रिमेंबर, 15 ते 15,000 हे 7 पेपर्स देणार आहे. 7 will be common to all students. Yes or no? फरक कुठे पडतो? इथे 15चे 15 स्टुडंट्स वेगवेगळ्या ऑप्शनल लिहितात. म्हणून काय म्हणतात, ऑप्शनल 2 गोष्टी करतात. जर का चांगला गेला स्कोर ऑप्शनलचा, इंटरव्ह्यूचा फॉर्म भरला जातो, नाहीतर प्रिलिम्सचा फॉर्म भरला जातो. हे फॅक्ट. बिकॉज दिस 15K स्टुडंट्स प्रत्येक ऑप्शन वेगळा देणार की नाही. सो ऍक्च्युली म्हणून काय म्हणतात की ऑप्शनल गेम चेंजर आहे. पण हे पण समजून घ्या तुम्ही, युपीएससीने काय केलंय, 7 पेपर्स युपीएससीने काय सांगितलंय की दिस 7 पेपर्स UPSC is giving to the aspirant. But regarding this optional, one optional, aspirantला UPSC का म्हणते की तुम्ही विचार करा, हा तुमचा चॉईस वाला आहे. इथे काय चॉईस आहे का? दॅट इज वाय यू विल ऑलवेज सी जीएस मध्ये स्कोर कमी येतात. जीएस मध्ये स्कोर कमी येतो, स्पेशली पेपर 2 आणि पेपर 3. ऑलवेज रिमेंबर, ऑप्शनल में एव्हरी पर्सन. म्हणून इथे चीज गोष्ट इथे यू कॅन स्कोर, इथे स्कोर होत नाही. यू इमॅजिन करा, जर मी टॉपिक टाकला डिस्कस दी कन्सेप्ट ऑफ जेंडर एम्पॉवरमेंट, राईट. आपण सगळ्यात लिहिणारच की नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय, 15चे 15चे 7 पेपर्स कॉमन आहेत, म्हणजे स्कोर कमी येतो. मग इथे बॅलन्स आउट कोण करतं? युपीएससी. युपीएससी काय म्हणतो तुम्हाला, ऑप्शनल हा तुमचा आहे, मग तो युपीएससी बॅलन्स आउट करतो. त्यासाठी ऑप्शनल केलेलं 2 थिंग्स आर इम्पॉर्टंट. जितका, आय एम टेलिंग व्हेरी फॅक्ट, जितका तुमचा ऑप्शनल जीएस ला कनेक्टेड असेल तेवढा चांगला. फॅक्ट. सर मी मराठी लिटरेचर घेऊ शकतो का? घे. हिंदी लिटरेचर घे, पाली लिटरेचर घे, कुठल्या लिटरेचर घे. सेमी टेक्निकल घेऊ शकतो का? घे. मी लॉ. किती सब्जेक्टची लिस्ट आहे? 26 ना 29. घ्यायला मी कुठलाही घेऊ शकतो. मला घेण्यापुरती घ्यायचा आहे का जेव्हा जीएस स्कोर मला थोडाफार कमी येईल, तो बॅलन्सवर कोणता घ्यायचा, दॅट इज अ डिफरन्स. आता सी नाव यू हॅव टाइम.
बट इमॅजिन करो, फॉर अ मोमेंट इमॅजिन करो, जर का तुम्ही प्रिलिम्स दिली असती आणि आपली ही मेनची बॅच असती तर किती दिवस आहेत? 2.25 महिने, 75 डेज. आता यात इमॅजिन कर, माझ्या जीएसची प्रिपरेशन, राईट. कंडिशन नंबर 1, माझा ऑप्शन वेगळाच आहे. तयारी बघ कुठं चालली. तयारी होऊ शकते, पण तयारी बघ चालली कुठं. पण जेव्हा माझ्या जीएसला कनेक्टेड आहे ऑप्शनल, जिसका कनेक्टेड जास्त असतात तेवढा सोबत जातो. सो इन्स्टेड ऑफ, होतं दोन्ही आहे, फरक काय? दिस इज टाइम कन्झ्युमिंग, दिस इज टाइम सेव्हिंग. दिस इज इम्पॉर्टंट. म्हणून ऑप्शनल घेताना हा डायहार्ड रूप पाहायचा की तो जीएसला कनेक्टेड असावा. फॅक्ट. पॉईंट नंबर 2, ऑप्शनल बघा तुम्ही कुठलाही घ्या, कुठलाही घ्या, स्टार्टिंग फ्रॉम 0. फॅक्ट आहे की नाही? जसं की मॅडम बीटेक वाले आहेत, काय संबंध आहे का बीटेकचा आणि यूपीएससी ऑप्शनल मध्ये? कुठलंच नाही संबंध, काहीच येत नाही इथे. ऑप्शनल घेताना कधीही काळजी घ्यायची की जी फॅकल्टी आहे ते तुम्हाला ऑफलाईन असायला पाहिजे. कारण एका वेळी तुम्ही जीएस ऑनलाईन केलं ना तरी चालते, ऑप्शनल. हां. नाही नाही, मी काय म्हणतो ते करू शकतो म्हणत नाही. सी, आम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट, मी बी कॉम केलं, त्याचा माझा एम कॉम झाला, देन आय डिड एम ए इकॉनॉमिक्स, नेट सेट ऑल रँक 3, देन आय डिड मास्टर्स इन जॉग्राफी, मास्टर्स इन पॉल सायन्स, मास्टर इन पपॅड, लॉ केलं, LLM केला, तर मी PhD केलं. तर माझा ऑप्शनल कुठला होता? जॉग्राफी. वाय? बिकॉज ऑफ माय रायटिंग स्किल्स. मला इथे मार्क्स आणायचे आहेत, सब्जेक्ट मला असं, इफ दॅट इज माय स्किल. माझी स्किल काय होतं? डायग्राम्स आणि ॲनालिटिकल रायटिंग. तर दॅट इज वाय यू विल ऑलवेज सी जे इंजिनियर्स आहेत ना ते जॉग्राफी घेतात. वाय? का त्यांना सवय असते डायग्राम्स आणि ते लिहिणं. सो दॅट इज वाय यू विल ऑलवेज सी 1 out of 3 एव्हरी इंजिनियर जॉग्राफी असतो का? रायटिंग स्किल, दॅट इज इम्पॉर्टंट. इथं यूपीएससी तुम्हाला ओळखताय का? ओनली मार्क्स इज युअर रायटिंग इज टेलिंग अबाउट यू ना, ते महत्वाचं आहे. घ्यायला तर घेऊ शकतो. प्रश्न असा आहे की ते इमॅजिन कर, आता माझ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर्स आहेत ते नेट सेट पास झाले असतील, फॅक्ट आहे. पर नेट सेट जेव्हा व्यक्ती पास होतो तो ऑब्जेक्टिव्ह पास होतो. MCQ असते की नाही? माझी इमेज कुठली आहे? सब्जेक्टिव्ह आहे, मग त्याचा अभ्यास वेगळा आहे, माझ्या ऑप्शनलची रेंज वेगळी आहे, हे पाहावं लागतं. घेऊ शकतो. काळजी कुठली घ्यायची की तुम्हाला फॅकल्टी आहे. सेकंड थिंग, ती फॅकल्टी माझ्या समोर आहे का? कारण की अभ्यास करणं त्यांनी निघत नाही, मी काय म्हणालो, आन्सर्स लिहिणं. कॉलेजमध्ये बेस्ट आन्सर कॅन गेट आउट ऑफ 10 8-9 मार्क्स. इथं मी तुम्हाला काय म्हणलो. बरं, यूपीएससी आन्सर चेकिंगमध्ये आता तुम्हाला माहिती आहे का, यूपीएससी मध्ये आपण नॉर्मली जेव्हा आन्सर लिहितो आपण हेडिंग टाकतो, तर उसके बाद आपण ना असं लिहितो पॉइंटर्स, कोण कशी लिहितात, कोण असं कधी टाकतात पॉईंट, काय काय पोरं मी बघितलं ते स्टार टाकतात, असं अलाउडच नाही. पण हे आपल्या कॉलेजच्या फॅकल्टीला माहित असते का? फरक समजते का? यूपीएससी मध्ये डायरेक्टली रूल लिहिलेला आहे, इंटरनॅशनली रेकॉग्नाइज्ड इंडियन न्यूमरल्स. म्हणजे काय? म्हणजेच ह्याचा अर्थ इव्हन इफ रायटिंग, आणि तुम्हाला फ्रँकली बोलतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 9 out of 10 फॅकल्टीज डोंट नो दिस गाईडलाईन्स. फॅक्ट तुम्ही सांगतो, 9 out of 10 फॅकल्टीज डोंट नो दिस गाईडलाईन्स. गाईडलाईन्स आहेत अशी यूपीएससी. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मित्र आहात, यू विल हॅव फ्रेंड्स, तुम्हाला सांगणार की बेसिकली की यार आन्सर मध्ये आल्यानंतर काहीतरी लिहून टाक, समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणतो, कुछ तो लिख के आओ. यूपीएससी रूल आहे. टू द पॉइंट, जे विचारले त्याचं उत्तर दे. कारण की यूपीएससीनी पेपर ऑटोनॉमी दिलेली आहे. नेगेटिव्ह मेन्सची लिस्ट येते ना, मार्कशीट येते ना,
मध्ये कव्हर होतात नेक्स्ट आयएस मध्ये. दॅट्स लक्षात घे गोष्ट. कारण की बघ पॉलिटी तुम्हाला आता मला सांगा, जॉग्राफी आहे, जॉग्राफी यूपीएससी पण आहे, यूपीएससीला आहे, जॉग्राफी सीएपीएफला आहे, जॉग्राफी सीडीएसला आहे, एमपीएससी क्लास 1ला जॉग्राफी आहे, ग्रुप बीला आहे, ग्रुप सीला, ग्रुप डीला आहे की नाही. बट कॅन आय कम्पेअर सिव्हिल सर्व्हिसेस जॉग्राफी अँड ग्रुप डी का जॉग्राफी? कॅन आय कम्पेअर दॅट? जॉग्राफी आहे म्हणजे प्रॉब्लेम काय होतो, मग हे जे ग्रुप डी वाले असतात ना, हे मेंटरिंग करायला चालू करतात. ठीक आहे, थॉट घे, मला असं क्लिअर म्हणणं आहे. ओनली इफ इन केस यू हॅव अ फॅकल्टी, मला फॅकल्टी ज्याचा यूपीएससीचा अनुभव आहे आणि देन गो. माझे सिव्हिल्स मध्ये सीएपीएफ कॅटेगरी सिव्हिल्स मध्ये नाहीये, सिव्हिल्स अजून नाहीये, मला काम सुरू आहे बरोबर. इट विल टेक टाइम, बट स्टील स्टँडर्ड बुक्स कॅनॉट बी कॉम्प्रोमाइज. हे फॅक्ट आहे. जर उद्या आपली क्लास असेल किंवा दुसरी कुठल्या क्लास सांगितलं ना, तर हे नोट्स वाचा, हे जे नोट्स आहेत, तर ते नोट्स मला कधी समजतात, जेव्हा बेसिकली स्टँडर्ड मटेरियल वापरलेलं. म्हणून मी भले जे माझी नोट्स जर का तुम्हाला देत असेल, तर मी कधीही एनसीईआरटी जीसी हे आधी वाचायला लागतो. उसके बाद व्हेन आय गिव्ह यू माय नोट्स, मग म्हणतो हे नोट्स रेफर करा. कॅन शेल नेव्हर बी कॉम्प्रोमाइज. बोलो. यस, डाऊट आहे का तुम्हाला? काही नाही अजून. रॅपअप देन. आज तारीख 25 आहे. सपोज आपला सेशन आय थिंक परत 28ला आहे. डिस्कस अभ्यास चालू करा, है ना. असं होऊ शकतं तुम्ही शनिवारी आलात, आपण भेटलोय विथ एनसीईआरटी क्वेश्चन पेपर, होऊ शकतं है की नाही. पूनम राईट? कोई डाउट्स? जय हिंद गाइस.